मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आता ओंकार होणार आहे आणि 3 वेळा ओंकार सामूहिकरित्या आपण पठण करणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाला पुढे सुरुवात करणार आहोत. आपण सगळ्यांनी ओंकाराचा त्याग जोडायचा आहे आणि एक तास सगळ्यांनी ओंकार सुरू करायचा आहे. एक धन्यवाद. आपण स्पार्क अकॅडमीच्या वतीनं आपली स्वतंत्र अशी सुसज्ज आधुनिक शोभेल अशी लायब्ररी, वाचनालय, त्याचबरोबर अभ्यासिका, त्याचबरोबर यूट्यूब चॅनल आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं, त्यांना मुलाखतीचं तंत्र आणि कौशल्य लक्षात यावं यासाठी मॉक इंटरव्ह्यूज या ठिकाणी घेतले जातात. वेगवेगळ्या परीक्षेचे स्वतः दीक्षित सर पॅनेलमध्ये असतात. त्याचबरोबर इतरही आपल्या अकॅडमीचे जे यशवंत विद्यार्थी आहेत, मोठ्या पदावरती आहेत, तेही या ठिकाणी येतात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. या अनुषंगानं आजच्या या यशवंताचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी आपल्या संचालक स्पार्क अकॅडमीचे महेश पोहनेरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रस्तावित करावं. टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीक्षित सर, आदरणीय पुरुषोत्तमजी भुईया, आदरणीय दरक सर आणि त्याचबरोबर संचालिका इथे मुग्धाताई उपस्थित आहेत, आदित्य भुईयाजी पण उपस्थित आहेत. आणि आज वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण ज्या सत्कार मूर्तींना इथं निमंत्रित केलंय असे सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित सर्व विद्यार्थी जे अकॅडमीचे आहेत आणि बाहेरचे देखील आहेत असे सर्वजण, सर्वांना नमस्कार. मगाशी उल्लेख केला की एक विशिष्ट उद्देश ठेवून मागील 3 वर्षापूर्वी आपण स्पार्क अकॅडमीची पुण्यामध्ये सुरुवात केली आणि ग्रामीण भागातनं विशेषतः जे विद्यार्थी पुण्यामध्ये MPSC UPSC करायला येतात तर अशा विद्यार्थ्यांना एक चांगली सुविधा अल्प दरामध्ये म्हणा किंवा कमी खर्चामध्ये उपलब्ध व्हावी आणि त्यांना एक चांगलं अभ्यासाचं वातावरण त्यातनं उपलब्ध व्हावं आणि त्याचबरोबर केवळ ते वातावरणच नाही तर आवश्यक तो गायडन्स देखील आताच्या ज्या परिभाषेत मार्केट असा जो शब्द वापरला जातो तर मार्केटमध्ये ज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो मुलांना, विद्यार्थ्यांना, तो खर्च करावा लागू नये अशा उद्देशाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्या वतीने ह्या अकॅडमीची सुरुवात केली. म्हणजे याचं कॉज लक्षात घेऊन आणि या विषयाचं महत्व लक्षात घेऊन माननीय राज्यपाल या अकॅडमीच्या उद्घाटनाला आले होते. खरं तर एवढ्या सगळ्या अकॅडमी पुण्यात चालत असताना मोठ्या परत इथे रविवार पेठेमध्ये एवढ्या कंजेस्टेड एरियामध्ये अकॅडमी का सुरू केली असेल असा अनेकांना प्रश्न पडतो. परंतु एखादं चांगलं काम कुठे सुरू करावं याला काही नियम नसतो. मान्य पुरुषोत्तमजींनी सुचवलं की माझ्याकडे एक मोठी जागा आहे आणि ती मला सामाजिक कार्यासाठी द्यायची आहे, त्याचा उपयोग करायचा आहे असा जेव्हा प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे ठेवला तेव्हा आम्हाला अनेक प्रकल्प सुचले होते. परंतु एक लक्षात आलं की जे गरजू विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रातनं MPSC UPSC करायला येतात त्यातले साधारणतः 2-3% पास होतात. बाकीचे काही ना काही कारणामुळे त्यांना अपयश येतं. मग व्यक्तिगत कारण असतील, अभ्यासाचं कारण असेल, अभ्यास पुरेसा होत नसेल किंवा पुरेसा गायडन्स मिळाला नसेल, असे अनेक मुद्दे असू शकतात. परंतु
परंतु 3-4% पास होणारे आणि जवळपास 95% हे त्याच्यामध्ये ते ज्या उद्देशाने आले त्यांना अपयश मिळाल्यानंतर त्यांना देखील पुढचं काय करायचं करिअर त्यांचा प्लॅन बी नसतो. मग अशा वेळी त्यांना प्लॅन बी ची पण माहिती दिली गेली पाहिजे आणि त्यांच्या गावाकडे गेल्यानंतर मग त्यांना अधिक त्या विषयाचं फ्रस्ट्रेशन न येता त्यांनी उद्योग व्यवसाय करून पुढचं त्यांचं जीवन व्यवस्थित व्यतीत केलं पाहिजे असं मार्गदर्शनाची देखील आवश्यकता आहे असं लक्षात आलं. आणि स्वाभाविकपणे जे ज्यांना संधी नाही मिळाली म्हणून प्रशासनात जात नाहीत केवळ अशी जी मंडळी आहेत त्यांना चांगली संधी या अकॅडमीच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. हा जेव्हा विषय लक्षात आला तेव्हा आपण या सगळ्या एरियामध्ये म्हणजे एका अर्थाने खूप कंजेस्टेड एरिया असून देखील त्या जागेची शांतता आणि हे लक्षात घेऊन आपण ही अकॅडमी सुरू केली आणि 3 वर्षामध्ये खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा एकतर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर विद्यार्थ्यांना सोयीचं केलं. त्याचबरोबर असं लक्षात आलं की अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या अकॅडमीमधनं पास होतात परंतु त्यांना पुढचं जे गायडन्स आहे ते योग्य प्रकारे योग्य माणसांकडनं मिळालं, योग्य प्रशिक्षकांकडनं मिळालं, योग्य त्यातल्या अनुभवी लोकांकडनं मिळालं तर निश्चितच त्यांचा पुढचा प्रवास पास झाल्यानंतरचा जो आहे तो देखील खूप चांगला होऊ शकतो. म्हणून मग त्यातनं कल्पना आली आणि मुलाखत बॅच अशी एक स्वतंत्र आपण सुरू केली आणि मागच्या 3 वर्षातल्या 3 बॅचचे 20हून अधिक विद्यार्थी या बॅच मधनं सिलेक्ट झाले. त्याचं प्रमुख कारण आणि त्याचं प्रमुख श्रेय हे आदरणीय दीक्षित सरांना आहे. कारण की दीक्षित सरांचं एक तर प्रचंड अनुभव, महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदावर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा सगळा त्यातला त्या क्षेत्राचा अनुभव आणि निस्पृहपणे प्रशासनामध्ये निस्वार्थपणे आपला पूर्ण कालखंड बेदाग ज्याला म्हणू असा काढता येतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आणि आदर्श म्हणजे आपले दीक्षित सर. त्यामुळे असा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर हळूहळू का होईना परंतु आपल्या लक्षात येईल की विद्यार्थी असा आदर्श ठेवून जर प्रशासनात वागायला लागले तर निश्चितच चित्र हळूहळू बदलायला लागेल. त्या दृष्टीने आपण या सगळ्याची योजना केली आणि पूर्ण लोहिया कुटुंब आज शरदजी नाहीये तिथे, शरदजी सारडा हे सगळेजण या अकॅडमीच्या पाठीशी उभे राहिले आणि आज चांगलं त्याला एक मूर्त स्वरूप 3 वर्ष म्हणजे तसा छोटा कालावधी असतो आणि आपण काही कॉम्पिटिशन मध्ये नाहीये. मी पहिल्यापासून जेव्हा ही अकॅडमी स्थापन झाली तेव्हापासून आपण सांगितलं की ही अकॅडमी म्हणजे कुणाचा उद्योग व्यवसाय नाहीये, कुणाचा पोटार्थी म्हणून चालवायचा व्यवसाय नाहीये. त्यामुळे त्याच्या गतीने आणि त्याच्या पायावरती ती हळूहळू उभं राहत जाईल. तर 3 वर्षामध्ये खूप चांगली गती आणि त्याच्या पायावरती उभं राहायला सुरुवात झालेली आहे. अनेक विद्यार्थी भेटायला येतात आणि त्या अकॅडमीचं कौतुक करतात, प्रशिक्षक येतात, परंतु अजून कुठल्याही गोष्टीला सुधारणेला वाव असतो. तसं अधिक काय करता येईल, जसं आपण एक डिजिटल विषय आता सुरू केलाय, लायब्ररी सुरू केली आहे, एक रेसिडेन्स आपण 70 मुलं इथं राहू शकतील असं एक रेसिडेन्स हॉस्टेल त्यांचं बांधतो आहोत एमपीएससीच्या होतकरू मुलांसाठी, गरीब होतकरू मुलांसाठी, ते पण इथे व्यवस्था करतो आहोत. टप्प्याटप्प्याने आपण जेवढं अधिक सोय करता येईल ते आपण हळूहळू करत आहोत. पण आपण आपल्यासारखे सगळे चांगले विद्यार्थी या अकॅडमीच्या मुलाखत बॅच मध्ये आले आणि त्यांनी चांगलं यश प्राप्त केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज दीक्षित सर आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. संतोषजी राऊत सरांबद्दल सांगायचं म्हणजे तसा आमचा परिचय हा मागील 2-3 वर्षाचा. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना संतोषजी उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून होते आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री कार्यालयासोबत आपण ऑलरेडी काही काम करतो सोबत म्हणजे संस्थेचं. तर त्यातनं परिचय वाढत गेला आणि असं लक्षात आलं की आपल्यासारखा अतिशय दुर्गम ग्रामीण भागातनं आलेला एक होतकरू तरुण आज प्रशासकीय सेवेमध्ये खूप उत्तम काम करतोय आणि त्यांचं म्हणजे ज्याला असं आपण म्हणू की नियमात राहून पण गोड बोलून कसं नाही म्हणायचं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. असं दोन्ही त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते कधी कुणाला दुखवणार नाहीत आणि जे काम करायचं आहे ते काम करून देतील असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे 2-3 वर्षामध्ये आमची चांगली मैत्री झाली आणि आता ते नितेशजी राणे यांच्या सोबत काम करतायत आणि उत्कृष्ट काम करतायत त्या ठिकाणी. तर असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे.
दरक सर आपल्या सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करतच असतात, ते संचालकच आहेत अकॅडमिकचे. त्यामुळे तर असं एक चांगली टीम आपल्या अकॅडमीच्या मार्फत आता डेव्हलप झाली आहे आणि आपल्यासारखे विद्यार्थी जे मुलाखत बॅच असेल, अभ्यासिका असेल, याच्या निमित्ताने जोडले जातात, याचा आम्हाला खूप आनंद आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. 3 वर्षापूर्वी लावलेलं रोपटा त्याचं झाडात रूपांतर होताना जे समाधान असतं ते समाधान कोगुणकर सरांच्या बोलण्यातून येत होतं. गेल्या 3 वर्षात आपण कशा मार्गक्रमण करत आहोत ते सरांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे काल, आज आणि उद्या या तिन्ही टप्प्यामध्ये त्यांनी मनोगत केलं. मॅडमनी सांगितलं की कोगुणकर सर म्हणून त्या ठिकाणी हे करतील प्रस्ताविक, आणि दर कार्यक्रमाचं ते प्रस्तावित करतात, कारण प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात ते सहभागी असतात. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण वर्षभराच्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती असल्यामुळे छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रस्तावित केलेलं आहे. यानंतर माझी एक सूचना आपल्या सगळ्यांना आहे की आपले मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवायचे. सगळ्यांचे मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवून सहकार्य करावं. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा आणि प्रमुख पाहुण्यांचा छोटासा सत्कार करणार आहोत. मी श्री मुकुंद भवन ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम लोहिया सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित सरांचा सत्कार करावा. यानंतर मी पुन्हा एकदा सरांना पुरुषोत्तम भोया सरांनाच विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संतोष राऊत सर यांचा सत्कार करावा. यानंतर मी स्पार्क अकॅडमीचे संचालक महेश पोहनेरकर सर यांना विनंती करेन की त्यांनी आदरणीय लोहिया सरांचा सत्कार करावा. यानंतर आजचे जे आपले दोन जे सत्कार मूर्ती आहेत किंवा आपले जे आजचे 2 मान्यवर आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित सर आणि राऊत सर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी स्वागत दरक सर यांना विनंती करेन की त्यांनी परिचय करून द्यावा दोघांचाही. आपल्या अकॅडमीच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना प्रत्येकच वेळी इतकं छान नशीब लाभलेलं असतं की अधिकारी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ज्या माणसांना, ज्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी हवी असते, ती संधी अधिकारी झाल्या सत्काराच्या रूपामध्ये आपल्याला मिळते. आपल्याला आज जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचं नाव आहे, संपूर्ण नाव आहे संतोष भागवतजी राऊत. आणि ह्यांचा परिचय हा सांगायचा म्हणजे ह्यांनी आपल्या मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये ज्येष्ठ अधिकारी म्हणून काम केलेले. सध्या माननीय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रालयामध्ये ज्येष्ठ अधिकारी किंवा त्यांना आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून म्हणूया, हे फेब्रुवारी महिन्यापासून ते कार्यरत आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य मुंबई इथे सुद्धा त्यांनी प्रशासकीय, त्यांच्या कार्यालयात सुद्धा प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर माननीय विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा मुंबई यांच्याकडे सुद्धा त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. कामगार कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्रालय यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी OSD म्हणून जे पद असतं त्या पदाचा सरांकडे खूप जोरदार अनुभव आहे. त्याच्यावरती ते 3 वर्ष कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य रोजगार, उद्योजकता हे सगळे शब्द आपण अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना ऐकलेले असतात. आणि आज त्या सगळ्या विषयांच्या मध्ये काम करणारे, त्या सगळ्या विषयांच्या मधल्या प्रत्येक गोष्टीतल्या बारकाव्यांना जाणणारे व्यक्ती आपल्या समोर आहेत, याचा तुम्हाला आनंद असला पाहिजे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालय मुंबई इथे राज्य अभियान समन्वयक म्हणजे स्टेट मिशन कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी याच्यामध्ये कार्यरत केलेलं आहे. त्याच्यानंतर कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय कोकण भवन
मुंबई इथे ते सहाय्यक आयुक्त म्हणून पदावरती कार्यरत होते. विशेष अपंगार्थ कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई इथे सुद्धा ते सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी या कार्यालयामध्ये सुद्धा सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त गट अ या पदावरती काम करण्याचा सरांचा 9 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्या सुद्धा आधी त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या पदांवरती काम करण्याचा अनुभव आहे. सो एक खूपच दांडगा अनुभव असलेले आणि त्या अनुभवाचा प्रशासनासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने रोजच्या रोज वापर करणारे असे संतोषजी भागवत राऊत सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे आणि आपल्या प्रत्येक योजनेच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी घेणारे आदरणीय सर श्री प्रवीणजी दीक्षित सर हे 1977 बॅचचे IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक म्हणून सर निवृत्त झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. विशेष संवाददाता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग महाराष्ट्र आणि गोवा ह्याच्या विशेष संवाददाता या पदावरती सरांनी काम केलेलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र येथील प्रशासकीय न्यायाधिकरण ज्याला आपण मॅट असं म्हणत असतो, हे मॅट जे आहे ह्याचे उपाध्यक्ष म्हणून सरांनी काम केलेलं आहे आणि त्या पदावरून निवृत्ती घेतलेली. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर त्यांनी लेह लद्दाख इथे जी सेवा दिली होती त्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या सेवेचं पदक जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे. विशिष्ट सेवांसाठी भारताचं राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. गुणवत्तापूर्ण सेवांसाठी भारताचं राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. इंटेलिजन्स ब्युरो या पदाच्या संचालकांकडून त्यांच्या उत्कृष्ट सेवांचं कौतुक करणारी अनेक प्रमाणपत्र सरांनी आतापर्यंत मिळवलेली आहेत. पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडून सरांना मानचिन्ह प्राप्त झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवृत्तीनंतर सुद्धा सर फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर अगदी सरकारला सुद्धा आणि सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत. सरांचे वेगवेगळे शोध निबंध प्रबंध आणि पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या शोध निबंधांमध्ये बालमजुरी कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांसाठी रोडमॅप देणे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य संघर्षांच्या स्त्रोतांमधील भारतीय हस्तक्षेपांमधून कोणते कोणते धडे शिकता येतील, रोटरी सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज मोनोग्राफ सिरीजच्या माध्यमातून त्यांनी अनेक अशा विषयांना हात घातलेला आहे. सो या अनुभवाचे आणि इतका दांडगा अनुभव असलेले एक IPS अधिकारी सुद्धा आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. आदरणीय श्री प्रवीणजी दीक्षित सर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. यांचा दोघांचा द्यावा तेवढा कमी आहे. सो अगदी माझ्या परीने मी छोटासा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनामधून त्यांच्याबद्दल अजून माहिती मिळणारच आहे. धन्यवाद स्वागत. या वर्षातल्या वार्षिक विशेषांकाचं प्रकाशन होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत वार्षिक विशेषांक 2024 आणि 25. या वार्षिक विशेषांकामध्ये अकॅडमीचे विविध उपक्रम, वर्षभर आपण घेतलेले वेगवेगळे कार्यक्रम असतील, यशस्वी विद्यार्थी असतील, या सगळ्यांची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी विनंती करेन सगळ्याच मान्यवरांना की आपण आपल्या विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन करून घ्यायचं आहे. दोन 2024-25 या वर्षातील सर्व घडामोडीवर आधारित हा विशेषांक आहे. त्याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे.
धन्यवाद. आता आपण यशवंताच्या सत्कार सोहळ्याकडे वळण्यापूर्वी मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचं जे वेगवेगळ्या आपल्या अभ्यासिकेचा लाभ घेऊन यशस्वी झाले त्यांचा सत्कार घेत असतो. मध्यंतरीच 28 विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे तो झालेला आहे. उर्वरित काही विद्यार्थ्यांचा आज आपण सत्कार घेत आहोत. या सत्कारासाठी जवळपास अनेक विद्यार्थ्यांना आपण फोनद्वारे सूचना दिली होती, फोनद्वारे कळवलं होतं. मात्र काही पुण्याच्या परीक्षा, काहींच्या कौटुंबिक काही अडचणी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्या सगळ्यांचं सह आपलाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. तत्पूर्वी आपल्या या अकॅडमीमध्ये सेवा करणारे आपले अनिल खवरे यांच्या 2 मुलींचा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत. सर्वप्रथम सलोनी अनिल खवरे, 12वी मध्ये हिला 75.40% गुण मिळालेले आहेत. मी दीक्षित सर, राऊत सरांना विनंती करेन की आपण या मुलीच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. सलोनी खवरे हिला 12वी मध्ये 75.40% गुण मिळालेले आहेत. यानंतर तिची लहानगी बहीण ज्योती खवरे हिला 10वी मध्ये 77% गुण मिळालेले आहेत. तिचा या ठिकाणी छोटेखानी आपण कौतुकास्पद सत्कार करणार आहोत. यानंतर गुणवंत यशवंत विद्यार्थी सत्कार. मी सर्वप्रथम ज्योती राठोड, रेव्हेन्यू असिस्टंट यांना विनंती करेन की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वच मान्यवरांना, रोहिया सरांनाही विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्याच हस्ते या यशवंताचा या ठिकाणी सत्कार व्हावा. ज्योती राठोड रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी यश मिळवलेलं आहे. यानंतर सतीश हाडे यांनीही रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. यानंतर चव्हाण पद्मसिंग रामचंद्र, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर 2022, रँक 54. चव्हाण पद्मसिंग रामचंद्र, पोलीस उपनिरीक्षक 2022, रँक 54 यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. यानंतर शुभम गोडसे, PSI 2022, शुभम गोडसे. यानंतर नाईकवाडी सूरज दिलीप, यानंतर शितोळे विशाल विलास. उमेश कुलाल यांचा या ठिकाणी मान्यवरांचा हस्ते सत्कार होईल. उमेश कुलाल, रेव्हेन्यू असिस्टंट उमेश कुलाल. उमेश सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. उमेश कुलाल. प्रदीप भंडारे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑल इंडिया रँक 90. प्रदीप भंडारे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑल इंडिया रँक 90 यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतो आहे. यानंतर वायकर पल्लवी शहाजी, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स ग्रुप ए.
आंधळे शैलेश आहेत का? जोरे लक्ष्मण आहेत का? भूमकर वैभव गणपत, मंत्रालय सेक्शन ऑफिसर ग्रुप बी. उमेश कुलाल, रेव्हेन्यू असिस्टंट उमेश कुलाल. यानंतर विशाल इगारे, फूड सेफ्टी ऑफिसर विशाल इगारे. यानंतर प्रतीक बाण फूड सेफ्टी ऑफिसर. यानंतर सुरेश जावरे. ऋषिकेश टेकाळे. यानंतर काही विद्यार्थी मनोगत होतील. मी विशाल इगारे यांना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचे. सर्व मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की 5 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत संपवायचं आहे. नमस्कार सर्वांना. आदरणीय विचारवंत आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व अधिकारी आणि अधिकारी इच्छित मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. मी विशाल नारायण इगारे, माझी अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर माझी निवड झाली. ऍक्च्युली मी ह्या एमपीएससीच्या जर्नीमध्ये 2021 पासून आहे. सलग 3 वर्ष प्रयत्न केल्यानंतर आज कुठेतरी मला यश मिळालंय. माझ्या यशामध्ये मला असं वाटतं भरपूर
फॅमिली मेंबर्स असेल, फ्रेंड्स असतील, या सगळ्यांचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. सुरुवातीला प्रिपरेशन करताना मी फक्त एमपीएससी प्रिपरेशन करायचो आणि जेव्हा एमपीएससी प्रिलिम पास झालो तेव्हा मला कळालं की आपण अशी एखादी परीक्षा पास होतो. त्याच्या अगोदर कधी एमपीएससी परीक्षा पण दिलेली नव्हती, परंतु पहिले म्हणजे लक फॅक्टर असं मॅटर केलं. पहिल्याच प्रयत्नात मला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात क्लिअर करता आलं. याच्या पाठीमागे मला वाटतं की माझ्या मित्रांचा खूप मोठा हात होता, जे की युपीएससी करणार होते. त्यापैकीच वेदांत नावाचा माझा मित्र आज माझ्यासोबत आलाय. हा रेग्युलरली मेन्स मध्ये जेव्हा होतो त्यावेळेस माझ्याकडून आन्सर रायटिंग असेल रेग्युलर कन्सिस्टंटली करून घ्यायचा. आम्ही एक तास एखादा पेपर जर लिहिला असेल, डिस्क्रिप्टिव्हचा प्रिपरेशन साठी एक पेपर जो लिहिला असेल तर मी एक दीड तास अनालिसिस करायचो वेदांत आणि मी, आणि त्यानंतर फिगर आउट करायचो कुठं अजून चांगलं लिहिता आलं असतं आणि कुठं अजून बेटर इम्प्रूव्ह करता आलं असतं. स्पार्क अकॅडमीला आम्ही इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम साठी चालू होतो. मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर मॉक इंटरव्ह्यू दिल्यासाठी तर त्या गायडन्स मध्ये स्मार्ट अकॅडमीची खूप हेल्प झाली. त्याचबरोबर मला वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये 2-4 गोष्टी ज्या आहेत खूप मॅटर करतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची कन्सिस्टन्सी. तुमचं टॅलेंट किंवा तुमचं ब्रिलियन्स तिथं मॅटर करत नाही तेवढं जेवढं तुमची कन्सिस्टन्सी इथं मॅटर करते. थ्रूआउट डे अँड डे आउट तुम्ही जेव्हा एफर्ट्स करता तर त्याच्यानंतर कुठेतरी तुम्हाला सक्सेस मिळेल असं मला तरी वाटतं. कारण अशी कितीतरी एक्झाम्पल तुम्ही आपण बघतोय ते की त्यांना 4 प्रिलिम्स क्लिअर होत नाहीत, पण 5व्या अटेम्प्ट मध्ये ते प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तिन्ही गोष्टी क्लिअर करून पास आउट होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. अप्स अँड डाऊन्सच्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप येत राहतील. म्हणजे एका दिवशी असं वाटेल की अभ्यास नको करायला, आता इथं आपण थांबायला पाहिजे. जे काही इथपर्यंत केलं ते बस झालं, पण तुमच्यासोबत जर योग्य सहकारी असेल, योग्य मित्र वगैरे असेल, फॅमिलीचा सपोर्ट वगैरे असेल तर तुम्ही ती प्रोफेशन एक कंटिन्यू करून तुम्हाला चांगलं सक्सेस मिळू शकतो. त्याचबरोबर मी प्लॅन बीचं पण इथं खूप सारा इम्पॉर्टन्स आहे. असं नाहीये की प्रत्येकाने एफर्ट्स करतो तर त्याला सक्सेस मिळालाच पाहिजे असं काही नाही. मला वाटतं एमपीएससी मध्ये ही गोष्ट कुठेतरी आपण नॉर्मलाइज करायला पाहिजे की आपल्याला पण माहिती आहे आपल्या आजूबाजूला खूप ब्रिलियंट मुलं असतात, काही खूप ब्रिलियंट स्टुडंट असतात जे ट्रुली डिझर्व करतात एखादी पोस्ट, पण त्यांना सक्सेस येत नाही. मला वाटतं अप्रोच, स्ट्रॅटेजी आणि कंपोजर सुद्धा या परीक्षेमध्ये खूप जास्त मॅटर करतं. असं नाही एखादा ब्रिलियंट किंवा खूप जास्त हुशार असेल तर त्याला पोस्ट मिळेल असं नाही. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट कुठेतरी नॉर्मलाइज आपण करायला पाहिजे की एखादा जर पोस्ट मिळत नसेल तर इट इज ओके. त्याचा अर्थ तसा होणार नाही की त्याच्याकडे नॉलेज नाही, त्याच्याकडे हे नाही. ऍट द एंड मी इथून पुढे प्रिपरेशन करणाऱ्या लोकांना हेच 3 सल्ले महत्त्वाचे की बिलीव्ह इन युअरसेल्फ, कीप कन्सिस्टन्सी, मीन्स अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, डेली प्रॅक्टिस करा, रिझल्टची लवकर एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. असं नाहीये की तुम्ही 4-5 महिने किंवा 6 महिने किंवा 1 वर्ष अभ्यास केला म्हणजे झटपट रिझल्ट मिळेल. थ्रूआउट 2-3 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर तुम्हाला नक्की यश मिळेल. थँक्यू. यानंतर सतीश हाडे यांना विनंती आहे की आपण मनोगत थोडक्यात व्यक्त करायचंय. मनोगत व्यक्त करायला येणाऱ्यांना विनंती आहे की पोडियमला हात लावायचा नाहीये. व्यवस्थित आपला जो आवाज आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, तसेच संस्कृत पंडित छात्रवीर, महाराष्ट्राचे युवराज शंभूराजे, तसेच फुले शाहू आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा.
माझं स्पीच मी 3 डायमेन्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. पहिलं डायमेन्शन असं आहे की माझं स्वतःला इंट्रोड्यूस करतो. माझं नाव सतीश आहे. माझं सिलेक्शन 2 पोस्टसाठी झालेलं आहे. एक MPSC मधून महसूल सहाय्यक आणि BMC कार्यकारी सहाय्यक. मी बुलढाण्याचा असून कलेक्टर ऑफिस मला सध्या धाराशिव भेटलेले. माझा आणि आपल्या अकॅडमीचा संबंध 2 डायमेन्शनने आलेला आहे. पहिलं डायमेन्शन असं की मी ऑफलाईन म्हणजे मी ज्यावेळेस PSI इंटरव्ह्यूला होतो त्यावेळेस सरांकडे मॉक दिलेले. त्यावेळेस आदरणीय माजी पोलीस महासंचालक आदरणीय दीक्षित सर यांचं मला खूप मोलाचं गायडन्स लाभलं होतं. एवढ्या फ्रेंडली पद्धतीने त्यांनी मला गाईड केलं की माझ्या मोबाईलमध्ये कुठले ऍप घ्यायचे. आता यावेळेस आपल्या जे नवीन लॉज आले होते त्या नवीन लॉज मध्ये IPC, CRPC आणि या लॉजचं जे चेंजेस झालं होतं भारतीय न्याय संहिता वगैरे याचा कुठल्या प्रकारे अभ्यास करायचा एकदम मायन्यूट पद्धतीने मला त्यांनी खूप छान गाईड केलं होतं. त्यासाठी दीक्षित सरांवर बद्दल मी 2 शब्द बोलतो ते कि पुलिस और प्यार के मोती लुटा के चलते हैं, पुलिस और प्यार के मोती लुटा के चलते हैं, वो शख्स जो सबके गले लगा के चलते हैं उनकी ऊंचाई आसमां है, उनकी ऊंचाई आसमां है लेकिन सर झुका के चलते हैं. आणि इथं जे काही स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छितो की काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी नाही करायच्या हे MPSC मध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर त्यात जर प्रिपरेशनच्या लेवलला सांगितलं तर आयोगाला काय अपेक्षित आहे, क्वेश्चन पेपर, सिलेबस ह्या गोष्टी. आणि आपण जो बऱ्यापैकी मी जसा ग्रामीण भागातला आहे ते स्पर्धक खूप ग्रामीण भागातलेच असतात की आपल्याला आपल्या घरच्यांनी कोणत्या अपेक्षेने ते पाठवलेलं आहे त्याचा नक्कीच आपण रेट्रोस्पेक्शन केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन केली पाहिजे. या सत्कार सोहळ्यात जाता त्यावर सांगतो या सत्कार सोहळ्याला मला अकॅडमीने संधी दिली त्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद. आहेत का? प्रशांत भुवे. यानंतर तुषार टेंबे. यानंतर वायकर पल्लवी शहाजी यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. थोडक्यात माझी ओळख करून देते. मी डॉक्टर पल्लवी मीनाक्षी शहाजी वायकर. राज्यसेवा 2023 परीक्षेतून माझी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स या पदावर निवड झाली आहे. माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर इथे येताना सर्वजण म्हणतात की आपला प्लॅन बी जो आहे तो खूप चांगला स्ट्रॉंग असावा. म्हणून मी सुरुवातीला BMS ही डिग्री घेतली, बॅचलर ऑफ आयुर्वेद अँड सर्जरी. आणि त्यानंतर इंटर्नशिप चालू असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला समाजासाठी काम करताना डॉक्टर असताना आपण काम करू पण एक वाईड स्कोप पाहिजे. म्हणून अजून मी स्पर्धा परीक्षा या क्षेत्राबद्दल एक्सप्लोअर केलं. मला याविषयी माहिती मिळाली. पुण्यातच माझं ग्रॅज्युएशन झालं त्यामुळे इथलं वातावरण आणि हे यामुळे मला पटपट माहिती मिळत गेली. मग मी अभ्यास सुरू केला 2021. मग नंतर 2022 ची परीक्षा दिली राज्यसेवेची. त्यातून मी मुलाखतीपर्यंत पोहोचले आणि 2023 मध्ये मला हे पद मिळू शकलं. तर मी सांगेन की यश जे आहे ते फक्त एका व्यक्तीचं नसतं तर त्यामागे बरेच लोकांचा हात असतो. जसं आपण बघतो की कुठलाही कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमासाठी पडद्यामागे जे कोणी कलाकार काम करतायत तर ते खूप महत्वाचे आहे. तसंच या स्पर्धा परीक्षांच्या यशाबद्दल सुद्धा आहे की आपलं यश हे फक्त आपल्याला रिझल्ट मध्ये PDF मध्ये नाव आल्यावर एका व्यक्तीचं दिसतं पण त्यामागे काम करणारी खूप लोक असतात, त्यांना मदत करणारे खूप लोक असतात. तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षांमध्ये हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे फॅमिली सपोर्ट. तो खूप चांगला आस्पायरंट असताना आपण मिळवलं पाहिजे. आपलं कम्युनिकेशन घरच्यांशी चांगलं ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क यांचं एक योग्य कॉम्बिनेशन. आणि तिसरं म्हणजे एक्झामची डिमांड. तर ह्या 3 गोष्टी जर जुळवून आणू शकलो तर आपण लवकरच यश मिळवू शकतो असं वाटतं.
माझ्या याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा होता. माझी बहीण मावस बहीण या क्षेत्रात असल्यामुळे तिच्याकडून मला गायडन्स मिळालं आणि त्यामुळे मला या यशापर्यंत पोहोचता आलं. त्याचबरोबर स्पार्क अकॅडमीविषयी सांगायचं झालं तर या अकॅडमीचा माझा संबंध इंटरव्ह्यूच्या स्टेजवर आला आणि मी 2023चा जो इंटरव्ह्यू आहे तो माझ्या फायनल मॉकच्या अगोदर इथे दिला होता आणि मला इतका चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला की तो कॉन्फिडन्स घेऊन मी मेन जो इंटरव्ह्यू आहे तो दिला होता इथं आणि त्यात मला 65 मार्क्स आले. तर ते जे मार्क्स होते ते मला ही पोस्ट मिळवून देण्यात खूप महत्त्वाचा रोल त्यांनी प्ले केला आहे. त्यामुळे माझ्या यशात स्पार्क अकॅडमीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे असं मला नक्कीच वाटतं आणि अकॅडमी जे काही काम करते ते खूप मला म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना जे आहे ते प्रेरणादायी आहे आणि यातून खूप विद्यार्थी असंच यश मिळवत जावं अशी सदिच्छा मी व्यक्त करते. बाकी सर्व ॲस्पिरंट्सला लवकरात लवकर इथपर्यंत पोहोचता यावं यासाठी मी शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद. आणि यानंतर भूमकर वैभव मंत्रालय शिक्षण ऑफिसर ग्रुप बी यांना विनंती आहे की आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण यांना आमंत्रित करूया. भूमकर वैभव. सगळ्यांना माझ्याकडनं गुड इव्हिनिंग. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठू माऊली, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे कुलदैवत आदरणीय छत्रपती शिवराय, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळी रुजवल्या, महाराष्ट्राला एक चांगला विचार दिला, अशा आदरणीय फुले शाहू आंबेडकर, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचं मोठं योगदान आहे असे गांधी नेहरू पटेल, त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या हुतात्म्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी नमन करतो, वंदन करतो, स्मरण करतो. आणि आपले जे काही मान्यवर आहेत त्यांना देखील या ठिकाणी नमस्कार करतो. आणि मला आज या ठिकाणी जे काही 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्या संदर्भात त्या ठिकाणी बोलतो मी. माझं नाव वैभव मंगल गणपत तुमकर. मी पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील लोणीधाम या गावातून बिलॉंग करतो. माझी 2023 मधनं कक्षा अधिकारी यापैकी निवड झालेली आहे. त्या निमित्तानं आज या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजचा एक छान युवक आहे सर. एक DGP होते 2015 ते 16-17 दरम्यान. त्यावेळी पुण्याला मी शिक्षण घेत होतो मॉडर्न कॉलेजमध्ये. तर त्यावेळी सरांबद्दल आम्ही खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या आणि आमच्या मॉडर्न कॉलेजच्या एका समारंभाला त्या ठिकाणी ते ग्रुप म्हणून आले होते. तर त्यावेळी ते आमचे आदर्श होते, आज पण आहे ते. आणि मी प्रिपरेशन ज्यांच्याकडे पाहून सुरू केलं, ज्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळाली अशा अधिकाऱ्यांपैकी आदरणीय दीक्षित सर. आणि आज 5 झालोय आणि आजचा सत्कार पण मला त्यांच्या हस्ते मिळतोय. तर ही मला माझ्या आयुष्यातली एक मोठी अचिव्हमेंट वाटते. 2019 सालापासून मी MPSC मध्ये अभ्यास सुरू केला होता. हा माझा 3रा इंटरव्ह्यू होता आणि ही माझी 4थी मेन्स होती. 2022ला माझं स्टोर मार्केट हुकलं होतं आणि त्यानंतर 2023ला आम्ही या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूसाठी आलो होतो. त्यामध्ये मुकुंद सर, सागर वाघमारे सर आणि महेश गट्टे सर त्यांनी माझा मॉक घेतला होता आणि चांगल्या पद्धतीने फीडबॅक दिला होता. त्या ठिकाणी मला 68 मार्क आले आणि मला म्हणून माझ्या या पदावर निवड झाली. सो त्याबद्दल मी रिस्पेक्टेड स्पार्क अकॅडमी, मुकुंद भवन ट्रस्ट, आपले जे काही सर्व संचालक मंडळ आहे त्यांचं मी खूप आभारी आणि ऋणी असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे इथले बरेच जण ग्रामीण भागात आलेले आहेत. माझं स्वतःचं शिक्षण ZP झालेलं आहे, रयतमध्ये झालेलं आहे. तर मला ग्रामीण भागातल्या मुलांना मला हेच सांगायचं, तुम्ही कोणत्याही तुमच्या कॅपेबिलिटीबद्दल न्यूनगंड नाही बाळगला पाहिजे. आपल्यामध्ये पण तेवढ्या प्रमाणात पोटेन्शियल असतं. आपल्याला चांगलं जर गायडन्स मिळालं, चांगलं डायरेक्शन मिळालं, निश्चितपणे तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकता. स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या परीक्षांचा अभ्यास करताय त्या परीक्षांचा सिलेबस तुम्ही डिकोड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आयोगाची नस म्हटलं तर त्या प्रश्नपत्रिका, तुम्ही सिलेबस आणि प्रश्नपत्रिकांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला हवा. त्यानंतर तुम्हाला निश्चितपणे यशाची प्राप्ती होऊ शकते. अजून एक मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या प्रवासामध्ये खूप वेळा अपयश येतं, खूप वेळा थोड्या मार्कांनी तुमचा इंटरव्ह्यू कॉल जातो, तुमची फायनल पोस्ट जाते. तर त्यावेळी आपण नाव उमेद न होता आपण चांगल्या पद्धतीने तयार करायला हवी. मला MPSC आयुष्यामध्ये खूप काही शिकवलं. मी पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत मी आयुष्यामध्ये टॉपर होतो मी. सो मला ती यशाची एक वेगळी घमंड आली होती की मी कधी अपयश वगैरे पाहिलं नाही, काही नाही. पण ज्यावेळी UPSC मध्ये आलो, माझी UPSC ला 2 मेन्स फेल झालो. MPSC मध्ये 19 मी पहिली मेन्स दिली, त्यानंतर मला 2 मेन्स परत देता नाही आल्या वगैरे त्या. सो MPSC ने खऱ्या अर्थाने मला एक अपयश दाखवलं आणि एक चांगला माणूस बनवलं. त्याबद्दल MPSC चा मी खूप आभारी असेल. अजून एक मुद्दा की आम्ही आता सर्वजण अधिकारी म्हणून प्रशासनात जात आहोत. आमच्या समोर आदरणीय दीक्षित सरांसारखे आदर्श अधिकारी आहेत ते. तर प्रशासनामध्ये गेल्यानंतर मला जेवढं इथे केलेले मोरले मला जेवढं चांगल्या पद्धतीने काम करता येईल तेवढं मी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेल.
तुम्ही स्पार्क अकॅडमीने आणि मुकुंद भवन ट्रस्टने आमच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. तर ज्या ठिकाणी मी मार्गदर्शन घेतलं त्या ठिकाणावरनं माझ्या पाठीवर कौतुकाची थाप पडणं हे खरंच माझ्या आयुष्यातलं माझं एक गौरवास्पद क्षण आहे. तर त्याबद्दल मी स्पार्क अकॅडमी मुकुंद भवन ट्रस्ट यांचा या ठिकाणी मी खूप आभार मानतो. तुमची इनिशिएटिव्ह तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करत आहात. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या बऱ्याच मुलांना त्याचा फायदा होत आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला तुमच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपलं खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद वैभव. यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑल इंडिया रँक 90 प्राप्त केलेले प्रदीप भंडारे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. टाळ्या वाजवा असं याची गरज करू नये. नमस्कार माझ्या वारकरी मित्रांनो आणि नमस्कार सन्माननीय व्यासपीठ. मनीषाताई नमस्कार. कारण स्पार्क अकॅडमीचा संबंध मनीषाताईंच्यामुळे झाला. आधी मी सर्ववर्धिनीमध्ये बसायचो पण कोविड नंतर मला तिथे एक सॅच्युरेशन आलं होतं. मग मनीषाताईंनी सजेस्ट केले की एक नवीन अकॅडमी उघडली. मी तर 1 वर्षभर अभ्यास केलाय. त्याच्यानंतर माझं नाव प्रदीप बाबास भंडारे आणि 2024च्या एक्झाम मध्ये माझी 90वी रँक आली. त्याच्या आधी हा माझा 5वा इंटरव्ह्यू होता सर. आणि प्रत्येक वेळेला 5-6 मार्कात माझी पोस्ट जायची. कायम इंटरव्ह्यूला कमी मार्क यायचे. ते आता ह्या वर्षी मला एवढंच सांगणं आहे की यश प्रत्येक वेळेला एका अटेम्प्ट मध्ये मिळत नसतं. फक्त तुम्ही सातत्य ठेवा. आपल्या प्रयत्नांना कसं आहे की प्रयत्नांना रिकॉग्नाइज कोण करत नाहीये पण स्वतःच्या प्रयत्नांना रिकॉग्नाइज करा. डेली अभ्यास करा 7-8 तास. यश तुमचंच आहे. आणि थँक्यू मनीषाताई की इथं बोलवल्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जवळपास आपले यशवंत विद्यार्थ्यांचं मनोगत संपलेले आहे. काही लोकांनी मनोगत व्यक्त करत असताना आपला प्रवास, आपलं गाव आणि दरम्यानच्या काळामध्ये उमेश शिरसाट रेव्हेन्यू असिस्टंट आता थोड्या लेट आलेले आहेत. यांचा सत्कार मी मान्यवरांना विनंती करेन की आपले यशवंत विद्यार्थी यादीतले उमेश शिरसाट रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा सत्कार दीक्षित सर, राऊत सर, लोहिया सर सर्वांनीच करावा अशी मी त्यांना विनंती करेन. यानंतर मी उमेशला विनंती करेन की आपण थोडक्यात मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त करायचंय. उमेश शिरसाट आपलं मनोगत व्यक्त करतील. मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करतील. डायरेक्ट अचानकच मला इव्हेंट केलंय भाषणासाठी. तरी पण मी थोडंसं बऱ्याचशा गोष्टी आपल्या अधिकारी मित्र आणि सगळ्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले आदर्श आणि ज्यांच्याकडे आपण एक आदर्श म्हणून पाहतो त्यांचं पण या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि स्पार्क अकॅडमीचे पण इन्व्हाइट केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. एक 3 ते 4 महिने मी इथं अभ्यास केला स्पार्क अकॅडमीला. बाकी अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे इथे वातावरण एकदम वगैरे व्यवस्थित आहे. आणि जे इनिशिएटिव्ह वगैरे म्हणजे खास करून म्हणजे मला टेलिग्रामला वगैरे अजून पण मेसेज वगैरे येतो की प्रोग्राम आयोजित केलेला आहे की इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशनचं काही नवीन चालू आहे प्रोग्राम किंवा आज सत्कार समारंभ आहे किंवा लाईव्ह लेक्चर्स पण असतात युट्यूबला. खास करून त्याच्यामध्ये जास्त म्हणजे त्याचं कौतुक वाटतं की स्पार्क अकॅडमी हे सगळं करते. आणि बाकी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर रेव्हेन्यू असिस्टंट म्हणून निवड झाली माझी आत्ता. एक 4था अटेम्प्ट होता माझा आत्ता. पहिल्या एक दोन वेळेस माझी एकदम जवळून गेलं होतं माझं म्हणजे मेन्सला. ह्यावेळेस मात्र माझे ओपन मधूनच पोस्ट काढले मी. कास्टमध्ये वगैरे नाही, ओपन मधूनच निघली पोस्ट. जास्त काही थांबतो एवढं बोलून. यानंतर पोलीस उपनिरीक्षक पद्मसिंह चव्हाण आपलं मनोगत व्यक्त करतील. टाळ्या झाल्या पाहिजेत हे वारंवार सांगायची गरज नसावी. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी पद्मसिंह माधुरी रामचंद्र चव्हाण, मूळचा सांगली जिल्ह्यातून येतो.
मी माझ्या आई वडिलांचं नाव इथं घेण्याचं कारण असं आहे, कारण मी आज या ठिकाणी जे बोलतो आहे, आज या ठिकाणी उभा आहे, ते केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळं व त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. 2022च्या ॲडमधून माझी पोलीस उपनिरीक्षक PSI पदी ऑल महाराष्ट्र 54व्या रँकनं माझं सिलेक्शन झालेलं आहे. माझा प्रवास तसा खूप छोटा होता. 2021 साली ऑगस्ट 2021 साली मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली सांगलीमधून आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 2021 पासून पुण्यातील मंगळवार पेठेतील जी स्वरूपवर्धिनी आपली संस्था आहे, जी की या स्पार्क अकॅडमीची जुडी बहीण म्हणलं तर काय हरकत नाही, त्या संस्थेमधून मी माझा अभ्यास सुरू केला होता. 1 ऑक्टोबर 2021 ला सुरू केलेला प्रवास हा 1 ऑगस्ट 2024 ला PSI म्हणून मी त्या ठिकाणी थांबवला. पण या 3 वर्षाच्या काळात जी घेतलेली मेहनत होती ती खूप प्रचंड होती आणि त्या मेहनतीच्या बरोबरच मला मिळालेली जी संगत होती ती खूप संगत मला त्या ठिकाणी चांगली मिळाली होती. स्वरूपवर्धिनीमध्ये मी अभ्यास करताना माझ्या शेजारी माननीय श्री सागर मुळीक सर बसायचे आणि सागर मुळीक सर DC झाले आणि त्यांचा आदर्श घेऊन मी PSI झालो. स्पर्धा परीक्षेमध्ये जे नवीन विद्यार्थी येत आहेत त्यांना माझे काही सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा हा जो विषय आहे तो केवळ तुमच्या अभ्यासाचा विषय नाहीये, तो तुमच्या संयमाचा, तुमच्या जे इंटरनल जे गट्स आहेत त्याचा विषय आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं प्रत्येक बिहेवियर हे अधिकारी असण्यासारखं तुमचं झालं पाहिजे, तरच तुम्हाला कमी वेळामध्ये यश मिळतं. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नेमकं काय करायचं नाही हे तुम्हाला कळालं पाहिजे. ज्यावेळी मी अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी मी अनेक यशवंतांची मनोगते मी युट्यूबवरती बघत होतो. ते प्रत्येकाने एकच सांगितलं होतं की तुम्ही सोशल मीडियापासून लांब राहा, तुम्ही व्हॉट्सअप पासून लांब राहा. आणि ज्यावेळी मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी माझं व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करून टाकलं होतं आणि एक स्टेटस करताना स्टेटस टाकला होता की काही तांत्रिक अडचणीमुळं व्हॉट्सअप दीर्घकाळ बंद राहील. आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 ला मी जेव्हा माझा निकाल लागला त्यावेळी स्टेटस टाकला, मोहीम फत्ते फौजदार झालो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही किती डेडिकेटेडली अभ्यास करता, तुम्ही किती त्यागाने अभ्यास करता, तुम्ही किती संयमाने अभ्यास करता, त्या तीव्रतेने यश तुमच्याकडे येत असतं. मी 2021 ला जेव्हा अभ्यास केला, कारण कॉलेजमध्ये असताना मी एक वेगळ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये होतो, NSS मध्ये काम करायचो, त्यामुळे एक वेगळाच स्वरूप अंगामध्ये होता. पण पहिलीच मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा नापास झाल्यामुळं तो थोडासा माज कुठेतरी उतरल्यासारखा झाला. त्यानंतर ठरवलं की आपण डायरेक्शननी पूर्णपणे अभ्यास करायचा. त्यावेळी मला आदरणीय मनीषताईंनी खूप सहकार्य केलं व त्यांनी मेंटर म्हणून SCST विजय गोते सरांचा नंबर मला दिला. मी सरांशी बोलून घेतलं आणि सरांनी माझ्या होणाऱ्या चुका सांगितल्या. त्या सांगितलेल्या चुकांवरती मी काम केलं आणि त्याच्या परिणामी मला यश मिळालं. मला जाताना तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना एक संदेश असा द्यायचा आहे की आज कोणी इथे महसूल सहाय्यक झालेले आहेत, आमचे मार्गदर्शक प्रदीप सर IAS झालेले आहेत, कोणी सेक्शन ऑफिसर झालेले आहे, आम्ही PSI झालेलो आहोत. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला एकमेकांची मदत लागणार आहे. तुमची परवानगी असेल तरी 1 मिनिटामध्ये एक छोटीशी मी गोष्ट सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. मित्रांनो, आपण ससा आणि कासवाची गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे. एकदा काय झालेलं असतं, मी तुम्हाला ती गोष्ट थोडक्यात परत एकदा सांगतो. एकदा काय झालेलं असतं, ससा आणि कासवाची एकमेकांना भेटतात. ते म्हणतात आपण दोघं शर्यत लावूया. ठीक आहे म्हणतात. मग शर्यत काय ठरते, तर एक झाड असतं, त्या झाडाच्या पलीकडे नदी असते, त्या झाडाच्या समोर नदी असते, ती नदी पार करून पलीकडच्या झाडावरती जायचं असतं, पलीकडच्या त्या झाडाजवळ जायचं असतं. मग दोघांची शर्यत सुरू होते आणि ससा ज्यावेळी शर्यत सुरू होते त्यावेळी ससा शर्यत सुरू झाल्याला जोरात पळतो आणि जोरात पळतो आणि थांबतो, कारण तिथं नदी असते. आणि कासव त्या हळूहळू जातं, त्या नदीतून पोहून जातं आणि ते विजयाच्या जे झाड होतं त्या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर मग सशाला खूप राग येतो. ससा म्हणतो, अरे आपल्यासारखी आपण इतकी विद्वान आणि तर आपण कसं काय शर्यत हरलो. ससा परत कासवाकडे जातो, म्हणला हे काय पटलं माझ्याकडे, आता आपण परत शर्यत लावायची. कासव म्हणला ठीक आहे, मग कशी शर्यत लावायची. मग ससा म्हणला यावेळी मार्ग मी निवडणार. ठीक आहे म्हणलं. मग त्या दोघांचं असं ठरलं की त्यांनी एक मोठं मैदान निवडलं. ह्या मैदानाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूकडे जायचं. मग त्यावेळी ससा ऑब्व्हियसली कोण जिंकणार, ससा शर्यत जिंकणार. त्यानंतर कासव हळूहळू सशापाशी आलं आणि कासवाला म्हणाला, कासव सशाला म्हणालं की ज्यावेळी नदी आडवी आली त्यावेळी तू हरलास आणि ज्यावेळी जमीन आडवी आली त्यावेळी
मी हरलो, तर इथून पुढे आपण असं करूया की ज्यावेळी नदी आडवी येईल त्यावेळी मी तुला पाठीवर घेतो, आणि ज्यावेळी रस्ता आडवा येईल किंवा ज्यावेळी जमीन आडवी येईल त्यावेळी तू मला पाठीवर घे. आणि जर असं आपण दोघं सोबत राहिलो तर जगाच्या प्रवासामध्ये आपणच नेहमी जिंकू. मला तुम्हाला हे सांगायचं की आपण अधिकारी म्हणून काम करत असताना, प्रशासनामध्ये काम करत असताना, आता आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते आपल्याला त्यांचे मनोगतातून ते आपल्याला सांगतीलच. असं आपण एकमेकांना आपली साथ देऊया आणि एकमेकांना सहकार्य करून यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊया. स्पार्क अकॅडमीने मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आदरणीय मनीषा ताईंची या ठिकाणी मी स्पेशल थँक्स मानतो. थँक्यू सो मच. शेवटचा 1 मिनिट घेतो असं म्हणून 2.25 मिनिटाची कथा आणि 7.5 मिनिटाचं भाषण, असं 9.5 मिनिटाचं भाषण आपण ऐकलेलं आहे. आणि त्यांनी जसा टेंटेटिव्ह आता मोहीम फते झाली तसं मी हे तुम्हाला सांगतो, मोहीम फते झाली, भाषणं संपली, विद्यार्थ्यांची भाषणं संपलेली आहेत. यानंतर मी मुकुंद भवन ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम लोहिया यांना विनंती करेन की ठीक आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खाजगी सचिव माननीय मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे कौशल्य विकास रोजगार व कोण सोयीचेने बोलणार आहे का? ठीक आहे. यानंतर मी आदरणीय संतोष राऊत सर, त्यांचा परिचय आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय संतोष राऊत सर, टाळ्याच्या गजरात सरांना आपण आमंत्रित करू. आदरणीय व्यासपीठ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि वेग स्पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित यशवंतांचा सत्कार समारंभामध्ये व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे भूषण, या राज्याचे प्रशासकीय सेवेतील सगळ्यात उंच पदावर काम केलेले आदरणीय दीक्षित सर, त्याचप्रमाणे मुकुंद भवन ट्रस्टचे लोहियाजी आणि माझे पालक महेशजी पोहरनेरकर, इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण देणारे सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व कर्मचारी यांना सर्वांना मी नमस्कार करतो. खरं तर अशा कार्यक्रमाला येण्यासाठी मला बऱ्याच वर्षांनी याची संधी मला महेशजींनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो किंवा हे करतो. खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपण काम करत असताना किंवा अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टींना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. आपण सर्व ग्रामीण भागातून आलेलो आहोत. पहिल्या सगळ्यात महत्वाचं आहे आपलं आर्थिक नियोजन. आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहत असताना जवळपास 6 ते 7 हजार रुपये खर्च आपला महिन्याचा होतो आणि त्या अनुषंगाने आपल्या पालकांनी आपल्याला इथपर्यंत पाठवलेलं असतं. परंतु मी पाहिलं, माझा जर प्रवास, मी सांगेनच आपल्याला माझा प्रवास कसा झालेला आहे, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन अभ्यास करणं, त्या स्पर्धेच्या जगामध्ये टिकणं हे खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आज अ ब क या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना यश मिळालंय त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि खरं अभिनंदन करतो मुकुंद भवन ट्रस्ट वेग स्पार्क फाउंडेशनचं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्यासाठी पालकाची भूमिका घेतलेली आहे. आज पुण्यामध्ये पाहिले जवळपास 20 ते 25 क्लासेस चालतात. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाहीये, परंतु सामाजिक हित लक्षात ठेवून या फाउंडेशनने जे काही इनिशिएटिव्ह घेतलंय त्यांचं मनापासून अभिनंदन करत तेवढं कमी आहे. आज आपण या स्पर्धेच्या जगामध्ये जगत आहोत. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. 10वीचं ऍडमिशन असो, 12वीचं ऍडमिशन असो, नाहीतर इंजिनिअरिंगचं ऍडमिशन असो या MBBSचं ऍडमिशन असो. आमच्या काळामध्ये आईवडील काय सांगायचे, आपल्याला इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर व्हायला पाहिजे. त्यामुळे बरीच मुलं इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकडे वळायची आणि जे मुलं 60-70% असणारी ती स्पर्धा परीक्षांकडे वळायची. पण आजच परिस्थिती पाहिली, MBBS असो, MD असो, आज कितीतरी विद्यार्थी आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन करून सुद्धा UPSC आणि MPSC कडे वळत आहेत. त्याचं कारण आहे टेक्नॉलॉजीचं जग आहे, स्पर्धेचं जग आहे. मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, आमचे परदेशी सर, ते स्वतः MD मेडिसिन होते आणि ज्ञान प्रबोधनाचे विद्यार्थी होते आणि आज सेक्रेटरी म्हणून मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय बरोबर काम. हे शिक्षण कोणाचं जास्त आहे किंवा कमी आहे हे नाही, स्पर्धा ही स्पर्धाच आहे. तुम्ही जर पाहिलं स्पर्धेमध्ये बरेच अँगल्स कव्हर केले जातात. तुमचं नॉलेज हा तर बेस आहे. इंजिनिअरिंग करायचं असेल तर नॉलेज बेसचा आपल्याला फायदा होतो, परंतु त्याच्या पुढचं जग आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय लागतं? तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नॉलेज लागतं का? 100% लागतं. परंतु आणखी 6 ते 7 फॅक्टर्स आहेत, ते फार आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी आज स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास 1 पद मिळाले त्यांनी बऱ्यापैकी या सगळ्या
गोष्टींवर मात केलेली आहे, हे सगळे गुण आत्मसात केलेले आहेत, म्हणून ते आज जिंकलेले आहेत. मी एवढंच सांगेन की ज्यांना यश मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा थांबता कामा नये. ही स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये जर थांबलं तर आपण अपयशाकडे जातो. या स्पर्धेमध्ये आपण थांबायचं नाही. मी स्पर्धा परीक्षेसाठी जर सांगितलं तर आपण एक 3 ते 6 वर्षाचा कालावधी आपण आपल्याला फिक्स केला पाहिजे. मी बरेच विद्यार्थी पुण्यामध्ये बघतो 10-10 वर्ष अभ्यास करतात, प्री सुद्धा पास होत नाहीये. आपण स्वतःचं करिअर गायडन्स आणि काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो ना त्यावेळेस आपल्या स्ट्रेंथ काय, विकनेस काय, आपले स्ट्रॉंग पॉईंट काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपलं एम काय, आपण या स्पर्धा परीक्षेसाठी कशासाठी आलो. मी माझं उदाहरण देतो. मी माझं बीटेक NIT सुरत MBA HR झालेला आहे. मी 8 ते 9 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. शेवटचा पगार माझा 2 लाख रुपये होता, तो मी सोडून दिला. आणि मला हे कसं, मला प्रेरणा कशी मिळाली. मी ग्रामीण भागात शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या गावात जर पाहिलं तर 4थी पर्यंत आमच्या गावात बस सुद्धा येत नव्हती. झेडपीचा विद्यार्थी शहरामध्ये शिकायला गेलो. 5वी ते 10वी एका तालुक्याच्या ठिकाणी गेलो. त्यावेळेस इंग्लिश फार अवघड होतं, गणित फार अवघड होतं. आम्हाला कसं शिकवलं 5वी ते 10वी पर्यंत की पॅराग्राफ असतो 10 ओळीचा, 5 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2-2 ओळी लिहायची. आणि असं करत करत आम्ही इंग्लिश परीक्षा पास झालो आणि इथपर्यंत. सांगण्याचं काय असं आहे की आपल्यामधला जो न्यूनगंड आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा तो आपण कधीच नाही ठेवायचा. आपले कष्ट आपण जर ग्रामीण भागातले विद्यार्थी जर पाहिले तर सगळ्यात पुढे असेल तर कष्टाला आपण दिवस रात्र एकत्र करू शकतो. आणि आज जे काय असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स असतील किंवा ESO दिसतील, डेस्क ऑफिसर दिसतील, यांच्या मागचं जर यशाचं जर गणित बघितलं तर कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहतो. पालकांना आपल्याला एकच सांगायचं की माझं आर्थिक नियोजन मला 3 ते 5 वर्षाचा वेळ द्या. बरेच विद्यार्थी स्वतःच्या जॉब करत करत अभ्यास करतात. ज्यावेळेस मी वयाच्या 30व्या वर्षी माझा 2 लाख पगारीचा मी राजीनामा दिला त्यावेळेस त्याच्या अगोदर 1 वर्ष मी मेहनत घेतली. ज्ञानप्रबोधिनी पुण्यासारख्या ठिकाणी मी स्वतः क्लासेस लावले, त्याला आपण वीकेंड बॅचेस असं म्हणतो. ते करत करत 1 वर्ष अभ्यास केला आणि एक निर्णय घेतला. ज्यावेळेस 30व्या वर्ष होतं माझ्या पालकांनी मला सांगितलं की तुझं हे लग्नाचं वय आहे, तू ठरव तुला काय करायचं. आणि त्या काळामध्ये तेवढी रिस्क घेऊन ज्ञानप्रबोधिनी माझ्यावर विश्वास टाकला, मला ऍडमिशन दिलं ॲट द एज ऑफ 30. आणि मग तिथून मी प्रवास केला आणि पुढची 2 वर्ष दिवस रात्र मेहनत केली आणि एक असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंटला माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर वयाच्या 33व्या वर्षी एजबार झाल्यानंतर डोक्यामध्ये विचार आला की आता काय करायचं. पोस्टिंग मिळाली मला परभणीला, मी पहिल्यांदा जॉईन झालो. त्यानंतर असा विचार केला की असे बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना 10 वर्षांनी 15 वर्षांनी स्पर्धा परीक्षा करावी. ते कुठेतरी क्लरिकल लेवलमध्ये काम करतायत, कोणी प्रायव्हेटमध्ये काम करतात. आणि मग त्यावेळेस असं लक्षात आलं की बाहेरच्या स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर वयाची अट ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे आणि अदरसाठी 43. आणि मग मी 1 वर्ष माझी शासकीय नोकरी करत असताना मी परत एक शासनाचा लढा दिला आणि शासनाचं जे वय होतं स्पर्धा परीक्षेचं MPSC, राज्यसेवा, तुमचे BHFच्या एक्झाम असतील तर 33चं 38 केलं आणि 38चं कास्टसाठी 43 केलं. आता काल परवा एक न्यूज ऐकली की वयाच्या 43व्या वर्षी तो व्यक्ती उपजिल्हाधिकारी झाला. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला शिकणं शक्य होत नाही. म्हणून आपण ज्या पदावर आहोत, आज आपण क्लरिकल असू द्या, असिस्टंट असू द्या, इथं न थांबता भविष्यामध्ये उपजिल्हाधिकारी होता आला तर कोणी IAS ऑफिसर झालं पाहिजे. आणि ही स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे. तुम्ही इथपर्यंत आला याचा अर्थ भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. खरं तर मी दीक्षित सरांचे मनापासून आभार मानतो की एवढं उत्तुंग प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना सुद्धा आपल्या बरोबर ते मिसळतात, आपल्याला ते मार्गदर्शन करतात. गट कच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ही आपल्यासाठी खूप मोठी भूषणाव गोष्ट आहे असं मला वाटते. कारण आपल्याला साहेबांच्या काळामध्ये जर आपण ऑफिसला गेलो असतो तर आपल्याला किमान 2 ते 3 तास वेटिंग करावं लागले असते ना, आपल्याला भेट मिळाली नसते. एवढं हे उत्तुंग व्यक्तिमत्व असताना सुद्धा आपल्या गट याच्यासाठी आपल्याला वेळ देतात. ही सरांचा सर्व फार मोठा गुण आहे आणि आपल्याला एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर लाभलेलं आहे. असं व्यक्तिमत्व फार कमी म्हणतात. अदरवाईज या क्षेत्रामध्ये टोटल कमर्शियलायझेशन झालेलं आहे. तुम्ही जर UPSC MPSC जर पाहिलं असेल तर तुम्हाला ज्ञानापेक्षा बाकीच्या त्या दिवसांच्या गराड्यामध्ये हा क्लास तो क्लास याच्यामध्ये आपण अडकून जातो आणि आपलं एम बऱ्याच वेळेस आपण विसरून जातो. खरं तर मी मुलींचे मनापासून अभिनंदन करतो. कारण आता मी पाहिलं बऱ्यापैकी मुलींनी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालंय. त्यांचा पालकांचं आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण पालकांनी सुद्धा मुलींना इथपर्यंत पाठवलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी सुद्धा त्यांचा पालकांचा जो विश्वास आहे तो सार्थ केला. त्यामुळे त्यांच्या पालकांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. मध्येच बोलताना काही सांगितलं की जे यश मिळालंय त्यांचं तर मनापासून अभिनंदन, पण ज्यांना यश नाही मिळालं, आता तुम्ही जर पाहिलं तर सध्या पहिला प्लान A असतो, प्लान B असतो. पण माझ्या बाबतीत मी पहिला प्लान B केला आणि नंतर A केला. माझं एवढंच सांगणं आहे की
की प्लॅन ए आपण 3 ते 6 वर्ष ठेवावा. जर स्पर्धा परीक्षेमध्ये यश नाही मिळालं तर स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आपल्याला संधी मिळू शकतात. आणि त्यांनी एक साधं उदाहरण देतो. महेशजींबरोबर मागच्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही काम करतोय, प्रशासकीय सेवेमध्ये काम करतोय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करतोय. महेशजींनी मंत्रालय स्तरावर वेगवेगळ्या मंत्री महोदयांकडे एक टीम तयार केली आणि 4,000 ते 5,000 विविध कामांना पॉलिसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलं. तर मनात जर ठरवलं तर शासनाला सुद्धा काही बदल घडवण्याची ताकद त्या स्पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली आहे. आता आपल्या या सगळ्या विचाराच्या माध्यमातून प्रत्येक मंत्री महोदयांकडे खासगी क्षेत्रातला एक व्यक्ती पहिल्यांदा राज्य शासनामध्ये नेमणूक करण्याचं काम महेशजींच्या माध्यमातून झालं. खरंच तर मला मनापासून आपले धन्यवाद द्यावं वाटतं की ज्यांना शासनामध्ये काम करायचंय पण संधी मिळत नाहीये, की फक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच संधी मिळाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु खासगी क्षेत्रातल्या सुद्धा काही भूतपूर मुलांना आज मंत्रालयामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून संधी मंत्री महोदयांबरोबर काम करण्याची, आणि हे फक्त आणि फक्त मुकुंद भवन ट्रस्ट असतील, वीज स्पार्क फाउंडेशनच्या या माध्यमातूनच होऊ शकतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, एमपीएससी स्पर्धा परीक्षेनंतर पुढे काय करायचं ह्या गोष्टी आपल्या मनात पाहिजे. आपण समाजाला बांधी लावू. ज्यावेळेस कोणी अधिकारी होतो ना तो समाजाला बांधेल. 24/7 आपली सेवा असते. आज आम्ही रविवारी असतो तरी आम्ही दिवसभर काम करतोय. का करतोय तर आपण समाजाला बांधी लावू. आपली फॅमिली सांभाळत असताना आपल्याला सामाजिक बांधिलकी विसरता कामा नये. मी एवढंच आपल्याला सांगेन की हा प्रवास संपलेला नाही. हा प्रवास आता सुरुवात झालेला आहे. आपल्या आईवडिलांची इच्छा, आईवडिलांचं पालकांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. पालकांनी सुद्धा ह्या आपल्याला का टाकलेलं आहे. आपण प्रायव्हेट नोकरी, आता आपण डॉक्टर आहे तर पुढे MD झाले असतात, आता दवाखाना टाकला असता. परंतु पालकांमध्ये सुद्धा विशेषतः ग्रामीण भागातले जे पालक आहेत ते स्पर्धा परीक्षेबद्दल हा फार म्हणजे काळजीपूर्वक असतात. की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही. तुम्ही नागपूर घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, कोल्हापूर घ्या आणि पुणे, तर हे तर माहेर करत आहे. आज 15 ते 20 लाख विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये मेहनत करतायत. त्यातील फक्त 3 ते 4% मुलांना फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये मिळत आहे. परंतु माझं एवढंच सांगणं आहे की आपलं एज्युकेशन करत असताना स्पर्धा परीक्षेकडे सुद्धा आपण त्याच वेळेस लक्ष दिलं पाहिजे. 3 ते 6 वर्षाचा वेळ आपण आयुष्यातला या स्पर्धा परीक्षेसाठी काढला पाहिजे. आणि ज्यांना यश मिळाले त्यांनी इथं न थांबता मॅडमने आता परत UPSCची तयारी करावी. जे गट क आहे त्यांनी गट ब ची तयारी करावी, ज्यांनी गट ब आहे त्यांनी गट अ ची तयारी करावी. आणि जे अपयशी आहेत अपयश न मानता परत पुढच्या एक्झामसाठी आपण तयार करावी. ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत होतो तर कॅनल इन्स्पेक्टरची परीक्षा मी गट क ची पास झालो होतो पहिल्यांदा. मला एवढा आनंद झाला होता की माझ्याकडे कुठली तरी पोस्ट आली आणि तो एक कॉन्फिडन्स घेऊन मग मी पुढे गेलो. 2-2.5 वर्ष मेहनत घेतली आणि मग एका ठिकाणी जाऊन थांबलो. बऱ्याच वेळेस पुढे जायचा उपजिल्हाधिकारी MPSC करायची इच्छा होती, परंतु परत मंत्रालयात गेलो. 2016ला मी माननीय मंत्री महोदय कामगार यांच्याकडे OG म्हणून काम केलं. म्हणजे या स्पर्धे परीक्षेमध्ये कुठली पोस्ट मॅटर नाही करत. तुम्ही क्लर्क जरी असाल तर त्या पदाला तुम्ही क्लेम मिळवू शकता, त्या पदाला त्याचं एक महत्व वाढू शकता. एक परभणीला असताना एक तलाठी होते, त्या तलाठ्यांनी एवढं सुंदर काम केलं की असं वाटत होतं की तहसीलदार किंवा डेप्टी कलेक्टर पेक्षा सुद्धा पुढे काम करतात. त्यामुळे कुठलंही पद कमी नाही. शिपाई असो, क्लर्क असो, क्लास 2 असो, क्लास 1 असो, हे फक्त आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये जर गेलो, आपल्याला जर पद मिळालं त्याला आपण कसं मोठं करायचं, त्या पदाला कसं मोठं करायचं हे आपल्या हातात असतं आणि ते आपण नक्की करू शकतो. मी हे खात्रीनं माझ्या अनुभवाने सांगतो. खरं तर मी फार छोटा अधिकारी आहे, परंतु याच थिंकिंग मी पुढे गेलं आणि मला माझ्या आयुष्यामध्ये महेश जे असतील अशी खूप चांगली मंडळी मिळाली, ज्यांच्या आपल्या कष्टाला कुठेतरी त्यांनी वाव दिला, कुठेतरी आपल्याला मेहनत दिली. खरं तर आज मी खाजगी सचिव झालो. म्हणजे मंत्री महोदयानंतर कोण असतं मंत्रालयामध्ये तर त्यांचे खाजगी सचिव असतात. या पदापर्यंत जाण्यात सुद्धा स्पार्क फाउंडेशन, महेश जे आहे, महेशची टीम आहे, या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी राहिलेले आहेत. आणि त्यामुळे इथपर्यंत ग्रामीण भागातला विद्यार्थी ज्या गावामध्ये 4थी पर्यंत कधी आम्ही बस पाहिली होती, शहर पाहिलं नव्हतं, आजही आमच्या गावामध्ये फक्त एकदाच बस येते. या सगळ्या परिस्थितीमधून पुढे येत असताना, सगळे अनुभव घेत असताना आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं मिळाली, चांगली शिक्षक मिळाली. त्यामुळे हा प्रवास एका ग्रामीण भागातल्या 1000 लोकसंख्ये गावापासून मंत्रालयापर्यंत मागील 8 वर्षापासून मी मंत्रालयामध्ये काम करतो. आणि तिथला जो मंत्रालयातला जो आनंद आहे, पॉलिसी मेकिंग असतील, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन असतील, CM साहेबांबरोबर काम करण्याचा असेल, DCM साहेब, हे कुणीही करू शकतं. मी असं म्हणत नाही की मी फार वेगळा आहे किंवा फार वेगळं केलं. तुमच्यामधला प्रत्येक जण या गोष्टी करू शकतो. आपल्या पदाला आपण महत्व देणं, आपलं पद आपलं मोठं करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपली समाजाची असलेली बांधिलकी. आपण कुठल्याही पदावर काम करत असताना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना
आपल्याला जे काही शासनाने विविध पद्धतीने काम दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं. बऱ्याच वेळेस असं पाहतो आपल्याला काम शासनाने दिलेलं असतं त्याच्या बाहेर जाऊन काही करता येईल का, बाहेर जाऊन काही सामाजिक काम करता येईल का, फक्त आपल्या पदाशी निगडीत न राहता सर्वसाधारणपणे बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय, सोशली आपल्याला काय करता येईल, आदिवासी बंधूंसाठी काय करता येईल, दिव्यांगांसाठी काय करतात, ह्या गोष्टी आपल्या मनात राहायला पाहिजे. आणि स्पार्क फाउंडेशन त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा हा आमचा शासनाचा ज्या काही महत्वाच्या योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांना त्याचा लाभ देणं, त्या गोष्टी आम्ही करतोय. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कुठलंही पद छोटं नाही, कुठलंही पद मोठं नाही. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की IAS आहेत, IPS आहेत, मग आपण छोटे अधिकारी आहेत, आपण काय करू शकतो. पण नक्की मी सांगतो, आपण जर ठरवलं तर समाजामध्ये बदल करू शकतो, आपण कुठल्याही पदावर चांगलं काम करू शकतो आणि आपल्याला जे काही शासनानं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा बाहेर आपण काय गोष्ट. मी मंत्रालयामध्ये मंत्री आस्थापनेमध्ये काही क्लरिकल लोक बघतो, एवढे हुशार आणि एवढे स्मार्ट आहेत, एवढं सुंदर काम करतायत. आपण सुद्धा त्या गोष्टी करू शकतो. ते पदाला ते कधीच नाही झाले, पदाच्या ते पुढे गेलेले आहेत. मला असं वाटतं प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या पदाच्या पुढे जाऊन विचार करावा. आणि खरंच एक गोष्ट सांगतो, आज आपण इथं आहोत याचा अर्थ आपण काहीतरी आपल्या पालकांनी आपण कधीतरी मागच्या जन्मामध्ये चांगलं केलेलं आहे म्हणून मुकुंद भवन ट्रस्ट आणि स्पेस पार्कच्या आपण सहवासात आलो. ही जी चळवळ आहे, एक छोटंसं झाड जे लावलेलं रोपटं लावलेलं हे झाड करतात, तर आपण सुद्धा हे संस्थेचे म्हणून भाग म्हणून आपले काही आसपासचे जे काही मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, जे ग्रामीण भागातून इथपर्यंत येऊ शकत नाही अशापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, अशी मी आपल्याकडून माफक अपेक्षा व्यक्त करतो. मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, वेळात वेळ काढून बोलवलं, त्यासाठी मी महेशजी, मुकुंद भवन ट्रस्ट, विक स्पार्क फाउंडेशन, मनीषा मॅडम यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय बहुमोल असं सरांनी मार्गदर्शन केले आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना कानमंत्र देताना बऱ्याच काही गोष्टी सरांनी दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पाटण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर संतोष मोरे यांचा आपण छोटेखानी सत्कार करणार आहोत. मी दीक्षित सरांना विनंती करेन की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. डॉक्टर संतोष मोरे पाटण नगरपालिकेला मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आले, थोडासा उशीर झाला त्यांना पावसामुळे, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत. यानंतर आपल्या यशवंत विद्यार्थ्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व पालक यांचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार होणार आहे. प्रत्येकाची नावं आपल्याकडे नाहीयेत, त्यामुळे पालकांनाच विनंती आहे की आपण स्वतः स्टेजवरती यायचं आहे. सर्व पालकांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. गुलाब पुष्प देऊन आपण पालकांचा सत्कार करणार आहोत. जे कोणी पालक असतील त्यांनी वर यायचं आहे. एक करून सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. पालकांनी स्वतःचा परिचय द्यायचा आहे. वरती आल्यानंतर सोबत कुणी असतील भाऊ बहीण यांनी यायचं आहे, काही अडचण नाही. पती पत्नी आहेत दोघं. आणखी कोणी पालक असतील त्यांनी यायचं आहे. थोडं लवकर यायचं आहे. मुली पालक कोणी असतील तर. बहीण भाऊ आहेत यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यानंतर मान्यवरांनी स्थानक. धन्यवाद. आणखी एक शेवटचा सत्कार आहे. चला लवकर पुढचे.
चला 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 काही चला. पोलीस उपनिरीक्षक योगेश भुजबळ यांचा सत्कार राहिलेला आहे. योगेश भुजबळ, मी सरांना विनंती करेन की त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश भुजबळ. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सलोनी खवरे आणि ज्योती खवरे यांचा या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार झालेला आहे. त्यांचे पालक या ठिकाणी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे अनिल खवरे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की त्या दोघांचाही या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद. आणि यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहोत, ज्यांचा परिचय प्रत्येक वक्त्यानंच करून दिलेला आहे, त्यामुळे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र मी एक आवर्जून सांगेन की जसं सांगितलं जातं की सर सेवानिवृत्त असले तरी सगळ्यांना मार्गदर्शन करतात, मनोगत सांगतात, सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. आजच लोकमत दैनिकाच्या मुख्य आवृत्तीमध्ये मला होते सर पिस्तूल कशी मिळवायची, मिळते तरी कशी, या संदर्भानं सरांनी संतोष हागवणे म्हणजे स्वर्गीय वैष्णवी हागवणे यांच्या कुटुंबामध्ये जो बंदुकीचा कलह निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती खूप रोखठोक शब्दामध्ये आणि खूप चांगली मांडणी सरांनी करून कायदे आणि त्या माध्यमातून सर्व उलगडून सांगितलं आहे. सोबतच परवाना देण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये धोरणात्मक बदल केले पाहिजेत, तर ते कोणत्या पातळीवर असले पाहिजेत हे सरांनी खूप छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये उलगडून सांगितलं आहे. आपण सर्व अधिकारी आहात, आपणही तो लेख आवर्जून वाचावा अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक आदरणीय श्री प्रवीण दीक्षित सर यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना सविस्तर असं मार्गदर्शन करावं. आदरणीय दीक्षित सर. व्यासपीठ आदरणीय मुकुंद ट्रस्ट चे प्रमुख लोहियाजी, विवेक स्पार्क फाउंडेशन आणि स्पार्क अकॅडमीचे आपण ज्याला एक स्फूर्तीस्थान म्हणतो अशा प्रकारचे महेशजी, ती अकॅडमी चालवायचं जबाबदारी घेणारे आणि त्या सरांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे स्वागतजी, आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम मुंबईवरून 4.5 तास प्रवास करून आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले संतोषजी, आपल्या सगळ्यांची आईसारखी काळजी घेणाऱ्या मनीषाताई, इथले सर्व कर्मचारी, त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे सर्वजण, या ठिकाणी
आज अनेक पदांवरती यशस्वी झालेले सगळे तरुण माझे साथीदार या परीक्षांमध्ये यशस्वी व्हावं अशी अपेक्षा घेऊन इथे उपस्थित असणाऱ्या अनेक इच्छुक या सर्व यशस्वी उमेदवारांना नेहमीच पाठिंबा देणारे त्यांचे पालक, त्यांचे काय काय म्हणायचं सहपाठी आणि उपस्थित सर्व मित्रांनो, अत्यंत आनंदाचा दिवस आहे. 3 वर्षापूर्वी मला आठवत आहे माननीय राज्यपालजी इथे आलेले होते आणि त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या त्या गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या रूपाने फळाफळाला येत आहेत. ज्या मुलांना या परीक्षांमध्ये आपण कधी यशस्वी होऊ असं वाटलं नव्हतं किंवा त्यांच्या यशस्वी होण्यामध्ये अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी दूर करण्यासाठी त्या मुकुंद भवन ट्रस्टने उदार हस्ते दिलेली ही जागा, वेळोवेळी त्यांचा पाठिंबा आणि तो पाठिंबा प्रत्यक्षामध्ये आपल्या रूपाने या ठिकाणी यशस्वी होणं करणं, ही गेली 3 वर्षाची ही जी काही मेहनत आहे त्या मेहनतीबद्दल त्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज सगळेजण असं म्हणतात की आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर रिसोर्सेसची काही आपल्याला कमी पडत नाही. हे जरी खरं असलं तरी देखील ज्यांना जे इच्छुक आहेत, ज्यांना या परीक्षांमध्ये यायचंय, पास व्हायचंय, चांगली जागा मिळवायची आहे, त्यांना आपण काय करावं याचं मार्गदर्शन हे अल्पशा खर्चामध्ये मिळेल अशी शक्यता फार दूर. मार्गदर्शन करणारे खूप आहेत, त्याच्यासाठी लाखो रुपये मागणारे देणारेही खूप आहेत, परंतु ज्यांच्याजवळ आज खरोखरच असे देण्यासाठी पैसे नाही आहेत, परंतु ज्यांची इच्छा आहे, त्यांची मेहनत करायची तयारी आहे, त्या लोकांसाठी म्हणून हे चालवलेला उपक्रम आहे आणि त्यासाठी त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावं हे प्रत्येकालाच वाटत असतं, परंतु ते जमतच असं नाही. त्याच्यासाठी मी तर असं सुचवीन, आतापर्यंत आपण प्रत्येकाने कसं मी यशस्वी झालो किंवा यशस्वी झाले त्याची सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेली आहे, त्याबद्दल ती मी रिपीट करणार नाही. पण मला याबद्दल एक खंत आहे आणि ती खंत अशी आहे की एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर, तो कदाचित इंजिनिअरिंग मध्ये असेल, कदाचित मेडिकल मधला असेल, कदाचित आणखी कुठल्या विषयातला असेल, तो जेव्हा ग्रॅज्युएट होतो त्याच्यानंतर मग तो या प्रयत्नांना सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये त्याची 5, 6, 7 काय काय आपण ऐकलं तर वर्ष त्याच्यामध्ये गेलेली असतात. माझ्या दृष्टीने हा राष्ट्रीय एक लॉस आहे. ज्या वेळेला तुम्ही तरुण आहात, ज्यावेळेला, कारण ही जी परीक्षा आहे ती तुम्ही 20व्या, 21व्या, 22व्या वर्षी पास सहज होऊ शकता. आज ही परीक्षा आपण का पास होत नाहीये त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आपले जे मित्र असतील, आपल्या ज्या मैत्रिणी असतील, त्यांना तुम्ही सांगा ते 15व्या, 16व्या वर्षी या मुलांना मार्गदर्शन करायला सुरुवात करा. 15व्या, 16व्या वर्षी म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही 10वी किंवा 12वी पास झालेले असाल, त्या 12वी पासून पुढची जी 4 वर्ष आहेत ती 4 वर्ष त्याच्यामध्ये आरामशीर आपला हा अभ्यास होऊ शकतो. जे तुम्ही आता केलं तेच तुम्ही 12वी झाल्यानंतर सुद्धा करू शकला असता. तुम्ही अगदी इंजिनिअरिंगला असता, तुम्ही मेडिकलला असता, तुम्ही आर्ट्सला असता, तुम्ही कॉमर्सला असता, त्यात काही अडचण नव्हती. एनिवे, पण हा जो मी आपला अत्यंत महत्वाचा असा 5-6 वर्षाचा जो काळ आहे तो काळ आपल्याला कसा कमी करता येईल आणि तो शाळेपासून म्हणजे 12वी झालेल्या मुलांपासूनच त्यांना जर आपण मार्गदर्शन करू शकलो तर ते ज्या दिवशी ग्रॅज्युएट होतील, तर माझ्या बाबतीत मला सांगायचं तर मी ज्या दिवशी माझी मास्टर्सची परीक्षा दिली त्याचा निकाल हा जवळजवळ 31 मेला आला, परंतु जो युपीएससीचा आयपीएसचा निकाल होता हा काहीतरी 20 का 21 मेला आलेला होता. म्हणजे ज्या आपल्या परीक्षा आपण अकॅडमिक ज्या परीक्षा देतो त्यांचा निकाल लागायच्या आतच जर आपला हा निकाल आला तर आपला एक दिवस देखील आयुष्यातला वाया जाणार नाही. इतक्या सहजपणे तुमचा हा प्रवास
होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण निर्णय घेणं की मला ह्या परीक्षेला बसायचंय हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण घोटाळा असा होतो की आपण हा निर्णय घ्यायलाच मला ह्या परीक्षेला बसायचं का नाही बसायचंय याचा निर्णय घ्यायलाच आपल्याला वर्षानुवर्ष लागतात. त्यात तो जो काळ आहे तो आपण कमी करा. त्याच्यासाठी मार्गदर्शन जास्तीत जास्त ह्या सगळ्या लोकांना ग्रामीण भागातल्या किंवा ज्या कोण जिथे कुठे असाल त्यांना मिळणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आज आपण सगळे अत्यंत सुदैवी म्हणायला पाहिजे, कारण भारताला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाल्यानंतरचा जो अमृत काळ आहे त्या अमृत काळामध्ये आपण या शासकीय सेवेमध्ये प्रवेश करत आहात. आणि 2047 मध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा देश हा पूर्ण विकसित करायचा आहे. आणि ही जी विकसित करायची जी जबाबदारी आहे ती पुढच्या 25 वर्षात आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. आपल्या सगळ्यांचे खांदे बळकट आहे, आपण सगळे हुशार आहात हे आता सिद्ध झालेलं आहे. तर ह्या पुढच्या 25 वर्षामध्ये स्वतः अत्यंत स्वच्छ, कार्यक्षम आणि प्रभावी अशा प्रकारचं प्रशासकीय अधिकारी आपण प्रत्येकाने बनायचंय. आणि त्यासाठी ही आपल्याला शुभेच्छा देण्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, ही जबाबदारी आपल्यावरती जी आलेली आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपल्याला हा देश विकसित करायचा असेल तर तो विकसित जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे प्रयत्न केल्याशिवाय होणार नाहीये. ज्ञानेश्वर माऊलींनी फार चांगलं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते म्हणतात की एखाद्या ठिकाणी झाडं झुडपं कशीही वाढत राहतील, पण त्या ठिकाणी जर तुम्हाला साळीचं पीक घ्यायचं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला चांगली फळं फुलं लावायची असतील तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न आता तुम्ही करायचे. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करून आता तो एक इतिहास झालेला आहे असं समजायला हरकत नाही. पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी कसा स्वच्छ, कार्यक्षम, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता माझ्या देशबांधवांना जास्तीत जास्त मदत करेन आणि ज्याच्यातून हा देश पूर्णपणे विकसित करून पुढे जाईल. हे कसं करायचं हे आता तुमच्यावरती. हे करत असताना असं आहे की आज आपण सगळ्या जगाची परिस्थिती बघतोय. विशेषतः या ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्याला चांगलीची जाणीव आहे. भारताने ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर करायचं ठरवलं त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की हे सगळं करत असताना भारताला हे पूर्णपणे स्वतःच्या एकट्या जबाबदारीने करायचं. याच्यामध्ये आपल्याला कोणीही मदत करणार नाही. जे विकसित देश आहेत ते मदत करणार नाहीत. जे विकसनशील देश आहेत ते विकसनशीलच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला काही अपेक्षा नाहीये. हे करणार कोण? हे करणार आपण करणार. आणि हे कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यायला लागेल. नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगाने शिकायला लागतील. मग त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल. आज सगळ्या जगामध्ये त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जसं काम सोपं केलेलं आहे तसंच त्यामुळे हाहाकारही केलेला आहे. आज मोठमोठे लोक मोठमोठ्या कंपन्यांमधून ज्यांची आपण नावं ऐकतो की ज्या मल्टी नॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असेल, त्याच्यामध्ये गुगल असेल, त्याच्यामध्ये वॉलमार्ट, अनेक नावं आहेत. या प्रतिष्ठित अशा मोठमोठ्या कंपन्यांमधून रोजच्या बातम्या येतात. हजारो लोकांना त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयच्या मुळे आज घरी बसायची वेळ आली. आणि ही जी परिस्थिती आहे ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वाढणार आहे. नुसत्या कंपन्यांमध्येच नव्हे, हीच परिस्थिती उद्या शासनामध्ये सुद्धा येणार आहे. शासनामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ऑलरेडी प्रवेश केलेला आहे. आज आपण ऐकतोय, पाहतोय आणि आपल्याला फक्त ते दिसतंय की ट्रम्पनी त्या मस्कच्या मदतीने आज अमेरिकेतल्या हजारो लोकांना जे शासनामध्ये काम करत होते त्यांना असं वाटत होतं की आपली ही सेवा कायम राहणार आहे, ती ओव्हरनाईट संपवलेली आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा घरी जायची वेळ आलेली. हीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा फार दूर आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी असं आहे जी ज्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो त्या अर्थव्यवस्थेमध्ये हा विचार प्रत्येक जण सतत करणार आहे की
मी जे पैसे खर्च करतोय त्याच्याऐवजी त्याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये मला कसं काम करता येईल, आणि हे म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. हे जे इकॉनॉमिक्स आहे हे इकॉनॉमिक्स आपल्याला समजून घ्यायलाच लागेल, आणि त्यासाठी आपली स्वतःची जी एफिशियन्सी आहे ती आपल्याला सिद्ध करावी लागेल, आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल आणि दाखवून द्यायला लागेल की मी या ठिकाणी राहिल्यामुळे कशा प्रकारे समाजाला उपयोगी काम करतोय. नुसतं नावं घेऊन चालणार नाहीयेत. हे खरं आहे की घटनेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आपण या ठिकाणी या परीक्षेमध्ये पास होऊ शकताय आणि त्यांच्यामुळेच आपल्याला ह्या नोकऱ्या मिळू शकतात. त्याच्यासाठी आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. परंतु ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये किंवा इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये राहणार नाही. हे करत असताना जे सामाजिक धोके आहेत त्यांच्याकडेही मी तुमचं मुद्दाम लक्ष वेधू इच्छितो. मित्रांनो, आज भारताला जसं बाहेरच्या पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा आणखी काही इतर येणारी जी काही आपत्ती आहेत किंवा संकट आहेत, हल्ले आहेत, त्यांची जशी भीती आहे त्याच्यापेक्षा जास्त भीती ही अंतर्गत अशा चालणाऱ्या गोष्टींमुळे. तर अंतर्गत सुरक्षा ही इतकी अत्यंत महत्वाची अशी आता यावेळेला झालेली आहे. साधी साधी वाटणारी गोष्ट आहे की आपली जी काही महत्वाची इन्स्टॉलेशन्स असतात त्याच्यामध्ये रेल्वेज असतील, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनल्स असतील, त्याच्यामध्ये धरणं असतील, त्याच्यामध्ये आपल्या ज्या प्रमुख संशोधन संस्था असतील, या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला कोणीतरी तिथे त्याचा घेराव केल्यासारखं दिसतं. त्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या ज्या काही महत्वाच्या ज्याला व्हायटल इन्स्टॉलेशन्स म्हणतो त्या व्हायटल इन्स्टॉलेशन्सना आज पूर्णपणे एन्सर्कल केलेलं आहे. आणि ह्याच्यातले हे अनेक लोक हे अनआयडेंटिफाईड आहेत. आपल्याला माहिती नाही की ते कदाचित रोहिंग्या असतील, ते कदाचित बांगलादेशी असतील, ते कदाचित काही स्लीपिंग मॉड्यूल्स त्याचे सदस्य असतील. अशा अनेक प्रकारच्या लोकांनी यांना एन्सर्कल केलेलं आहे. तर ह्या संस्था त्यांना मोकळेपणाने श्वास घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी ही आज शासनातल्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती आलेली. दुसरं असं आहे की जसं एन्क्रोचमेंट हा एक महाचा अवघड अशा प्रकारचा प्रश्न आपण निर्माण केलेला आहे, पण तो आपल्याला सोडवावाच लागेल आणि तो लोकशाही मार्गाने सोडवावाच लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला हुकुमशाही वापरता येणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दंडेलशाही वापरता येणार नाही. पण जे काही तिथे प्रकार चाललेले असतील त्याच्यावरती आपल्याला मात करावीच लागेल. दुसरं असं आहे की आपल्याला कल्पना आहे की आपल्यावरती होणारे जे सायबर हल्ले आहेत, आज आपल्याला कल्पना आहे ज्या दिवशी हे 7, 8, 9 मेला युद्ध किंवा युद्ध सदृश अशी परिस्थिती आपण म्हणतो अशी झाली होती, तर त्या 7 मेच्याच दिवशी किंवा 8 मेला भारतावरती 3000 पेक्षा जास्ती सायबर हल्ले झाले. आणि हे हल्ले जे झालेले आहेत त्यातले अनेक हल्ले हे पाकिस्तान मधनं लोकांनी केलेले होते. अनेक हल्ले हे भारतातल्याच त्यांच्या काही जे काही त्यांना मदत करणारे असतील त्यांच्यापासून झालेले होते. त्याच्याशिवाय आपण रोज वाचताच की कशा प्रकारे एस्पिओनाज म्हणजे आपल्याकडली गुप्त माहिती ती आपल्या शत्रूंना पोहोचवणे, अशा प्रकारच्या आपल्या आजूबाजूला वावरणारे असे अनेक लोक आहेत. ते कदाचित काही लोक त्यातले CRP मध्ये पण होते, काही लोक शासकीय सेवेमध्ये होते, काही लोक खाजगीच्या मध्ये होते. हा जो प्रकार आहे याच्यावरती आपल्याला सतर्कता वाढवायला लागेल. आणि कोण हे प्रकार करतायत, काय करतायत याची माहिती आपल्यापैकी प्रत्येकाने, तुम्हाला याच्यासाठी जरूर नाही की तुम्ही प्रत्येकाने सैनिक व्हायला पाहिजे किंवा पोलीस व्हायला पाहिजे किंवा पॅरामिलिटरी मध्ये जायला पाहिजे. तुम्ही जरी ज्या कुठे असाल, तुम्ही कदाचित शासकीय सेवेत असाल, तुम्ही कदाचित खाजगी सेवेमध्ये असाल, कदाचित एखाद्या व्यापारामध्ये असाल, तिथे सुद्धा जिथे जिथे तुम्हाला अशा संशयित लोकांचा वावर दिसेल ती संशयितांच्या बद्दलची माहिती, त्यात काय मला काय त्याचं ती उदासीनता सोडावी लागेल. जेव्हा आपण प्रत्येक जण सतर्क राहू, प्रत्येक जण सैनिक बनू, प्रत्येक जण पोलीस बनू, त्यावेळेलाच आपला हा देश सुरक्षित होणार आहे. नुसतं म्हणून चालणार नाही की आम्हाला राष्ट्रभक्ती करायची, देशभक्ती करायची, ठीक आहे, ते नावाला ठीक आहे, प्रत्यक्ष करायचं काय, तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक जण जिथे कुठे असू तिथे सतर्क राहायचं. तुम्हाला कशा प्रकारे ट्रॅप केलं जाईल तेच तुम्हाला कळणार नाही. पण ते कदाचित तुम्हाला हनी ट्रॅप असेल, कदाचित तुम्हाला एखादं काहीतरी छोटंसं आकर्षण नसेल, जसं आता आपण वाचतोय रोज की ज्योती मल्होत्रा प्रकरण आहे, त्याच्याप्रमाणे काही आपल्या
आपल्याला अट्रॅक्शन दाखवलेली असतील. छोटीशी गोष्ट आहे, काय तर तुम्ही धरणाजवळ जा, तिथनं फोटो काढा, अख्ख्या सेन्सिटिव्ह जागेजवळ जा, तिथे फोटो काढा आणि ते फोटो आम्हाला पाठवा. हे प्रकार जे आहेत चाललेले आहेत, ह्या प्रकारांना सुद्धा आपल्याला अत्यंत बारकाईने सतर्कतेने तोंड द्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी मी जास्ती वेळ घेतले की ज्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात. आज सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून किंवा स्मार्टफोन मधून मिळणारे जे काही व्हिडिओज आहेत, जे फेक व्हिडिओज आहेत, जे फेक नॅरेटिव्ह आहे, त्याच्याबद्दलची कशा प्रकारे तुमच्यावरती हल्ले होत आहेत याची ही चुमूक आहे. आज तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे की हा व्हिडिओ खरा आहे, परंतु असं धरून चला की यातले जवळजवळ 99% व्हिडिओ हे फेक आहेत किंवा कुठल्या तरी लॉबीनी तुमच्या मनावरती परिणाम करण्यासाठी म्हणून ते पाठवलेले आहेत. आणि हे आपण जर लक्षात न घेता आला व्हिडिओ दे पाठवून, ह्याला पाठव त्याला पाठव, फॉरवर्ड कर, हे जर करणार असो तर आपण हे जे आपले शत्रू आहेत त्या शत्रूंना मदत करतो. आज हे जसं सायबर हल्ले म्हणलो तसं हे फेक नॅरेटिव्ह, तर कालचीच उदाहरण त्यांची सांगायची गोष्ट झाली. तर आपल्यापैकी कोणालाही विचारलं तर मी मॉक इंटरव्ह्यू इथे घ्यायची बऱ्याच वेळेला वेळ आली होती. कुठल्याही मुलाला विचारलं तू काय वाचतोस, कुठला पेपर वाचतोस, की 99% मुलांचं उत्तर होतं की मी लोकसत्ता वाचतो. अजूनही कदाचित आपल्यापैकी अनेक जण लोकसत्ता वाचत असेल. या लोकसत्ताने काल बातमी दिली. काय बातमी दिली की कराचीमध्ये रशियाने पाकिस्तानच्या बरोबर हात मिळवणी करून त्या ठिकाणी अमुक तमुक प्रोजेक्ट सुरू केला. तर ह्याच्या उलट ऑल इंडिया रेडिओनी, दूरदर्शननी, तरुण भारतनी, इतरांनी सगळ्यांनी सांगून पाहिलं की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. खुद्द मॉस्कोनी, रशियानी परत परत जाहीर केलं की ह्याच्यामध्ये काडीचंही तथ्य नाहीये. हे भारत पाकिस्तान ही जे काही मध्ये प्रकार झाला त्याच्यानंतर पाकिस्ताननी चालवलेलं हे फेक नॅरेटिव्ह आहे. परंतु हे आपल्यापैकी किती जणांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, पण आपण फक्त काय वाचतो, लोकसत्ताच वाचतो. तर हे जे काही तुमच्या मनावरती परिणाम करणारे असे जे काही फेक नॅरेटिव्ह सगळेजण पसरवत आहेत त्यांच्यापासून जो धोका आहे तो तुम्हाला फार सावध रीतीने त्याला तोंड द्यावं लागतं. आज स्मार्टफोनच्या मदतीने काही सेकंदांच्या अवधीत किंवा काही मिनिटांच्या अवधीमध्ये आपण पाहिलं, कदाचित नागपूरचा इन्सिडेंट असेल, बंगलोरचा असेल, दिल्लीचं शाहीद बाग असेल, काही मिनिटांमध्ये अक्षरशः तिथे हजारो आणि लाखो लोक एकत्र येतात आणि काही त्यातल्या जे काही सेन्सिटिव्ह जागा असतील त्यांच्यावरती हल्ला करतात, काही पोलीस स्टेशन जाळतात, काही इतर इतर कम्युनिटीच्या वरती हल्ले करतात. हा जो प्रकार आहे, हा प्रकार करण्यामागे कोण आहे ते स्पष्ट आहे. त्याच्या पाठीमागे ही ISI ही पाकिस्तानची संस्था आहे आणि या ISIच्या मागे ISIS म्हणून ही जी दहशतवादी संघटना आहे ती संघटना आहे. तर हे जे काही भांडण आपल्या विरुद्ध चाललेलं आहे, मग ती कदाचित ISISच्या मार्फत असेल, ISIच्या मार्फत असेल, कदाचित लष्कर-ए-तोयबाच्या नावाने असेल, नावं वेगवेगळी असतील, सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, भारत तेरे तुकडे करेंगे. त्याचा आपल्याला जे दृश्य परिणाम आहे तो अनेक ठिकाणी दिसतो. मग कदाचित JNU मध्ये आपण पाहिला असेल, कदाचित पुणे विद्यापीठात दिसलं असेल, कदाचित आणखी इथल्या काही सेंट्रल संस्था चाललेल्या आहेत त्यांच्यामध्ये वारंवार आपल्याला दिसत असेल. तर ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही सतर्कतेने राहणं फार महत्वाचं आहे. तुम्ही सतर्कतेने राहायला पाहिजे. तुमच्या बरोबर तुमची जी काही फॅमिली असेल त्यांनाही सतर्क करायला पाहिजे. तुमचे जे काही मित्र असतील त्यांनाही सतर्क करायला पाहिजे. मला नोकरी मिळाली, चांगली गोष्ट, त्याच्यातून 4 पैसे मिळतील, आवश्यक आहे, पण त्याच्यावरती समाधानी राहू नका. त्याच्या पलीकडे बघायला शिका आणि या देशाचा विचार करा, त्या देशाला सुदृढ करा. तरच आपल्याला 2047 मध्ये हा देश, हा सगळ्या जगाचा विश्वगुरु, विश्वबंधू करायचा आहे. आणि आपल्यामध्ये ती ताकद आहे. आपण पूर्वी एकीकडे हे करतच होतो, फक्त दुर्दैवाने गेल्या 1000-1200 वर्ष अनेक कारणांमुळे, आपल्यामधल्या दुहीमुळे आपण वेगवेगळे
वाटात वेळाने जात राहिलो आणि आपल्यावरती नामुष्कीची वेळ आली आणि आपल्याला परकीय लोकांच्या राज्याखाली राहायची वेळ आली. ज्याचा परिणाम आपण बघितला. आपले आई वडील की जे आपण म्हणतो की गरिबीमुळे मला अमुक जमलं नाही तमुक जमलं नाही, ती गरिबी आहे. आपण गरीब नव्हतो. हा देश खरोखरच श्रीमंत होता. अगदी 500 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी इथून खरोखर सोन्याचा धूर निघेल अशीच परिस्थिती होती. आलेले जेवढे म्हणून बाहेरचे लोक होते त्या प्रत्येकाने हे लिहिलेलं आहे की इथली जी संपत्ती आहे, इथली जी सुसंस्कृतता आहे त्याला तोड नाही. पण गेल्या 500 वर्षामध्ये अशा काही प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि आपल्याकडे जे होतं ते सगळं लुबाडून नेण्यात आलं. कदाचित काही लोकांचे अंगठे तोडण्यात आले, काही लोकांना पूर्णपणे त्यांचे धंदे बंद करायला लावले गेले, त्यांची शेती सगळी नष्ट करण्यात आली, त्यांचं जे काही ज्ञान होतं ते सगळं जाळून टाकण्यात आलं. आपल्याला हे सगळं रिव्हाइव्ह करायचंय आणि त्याच्यातून आपल्याला परत विश्वबंधू आणि विश्वगुरु व्हायचं. आपली जी संस्कृती आहे ती अत्यंत उत्तम अशा प्रकारची संस्कृती आहे. तुम्ही जरूर आपल्याकडली जी उत्तम ज्ञानाची अशी स्रोत आहे, अगदी रामायण असेल, भागवत असेल, गीता असेल किंवा अनेक ज्ञानेश्वर महाराजांसारखे आपल्याकडे जे ज्यांनी अनेक ग्रंथ इथे वारंवार निर्माण केलेले आहेत ते ग्रंथ असतील ते मुद्दाम तुमच्या वाचनात ठेवा. त्यामुळे तुम्हाला आत्मिक बळ मिळेल. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला चालणाऱ्या ज्या काही धोक्याच्या परिस्थितीवरती मात करायची आहे त्याची ताकद मिळणार आहे. तुमचं आत्मबल हे महत्वाचं आहे. नाही जरा माझ्या कोणीतरी बॉसनी, तर तुम्ही आज नोकरीला जॉईन केली, कोणीतरी बॉसने काहीतरी बोललं झालं, लोक रडायला सुरुवात करणार, कोणी आत्महत्या करणार, कोणी अजून काही करणार. त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आणि त्याच्यासाठी लागणारं जे आत्मबळ आहे ते आत्मबळ आपल्याला आपल्या आध्यात्मिक अशा जे काही ग्रंथ आहेत त्यांच्यामधून मिळणार आहे. ते नुसते आध्यात्मिक ग्रंथ नाही, ते खरं सांगायचं तर ते पूर्णपणे तुमचा अत्यंत प्रॅक्टिकल असा विजडम देणारे ग्रंथ आहे. भगवद्गीता हा तर म्हणजे त्यातला सर्वोच्च ग्रंथ आहे, याच्याबद्दल सगळ्या जगात त्याला तोड नाही. तर ह्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करा, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. स्वतःची तब्येत उत्तम ठेवा आणि एक स्वच्छ कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी झाले म्हणून तुमचा सत्कार आज जसा इथे काही आपण लोकांचा सत्कार केला तसा सत्कार करायची संधी या फाउंडेशनला, अकॅडमीला पुन्हा काही वर्षांनी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. कार्यक्रमाच्या सांगतेला मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की सामूहिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपण सगळ्यांनी बसूनच पसायदान या ठिकाणी सुरू करायचं. मी मान्यवरांना विनंती करेन की मनीषा नार्डेकर मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यांच्यासोबत सर्व सहकारी मॅडम जे आहेत त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सोबत यायचं आहे. सगळेजण या. स्पार्क अकॅडमीचे जे प्राध्यापक आहेत अनिल सुर्वे यांना विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी सत्कार छोटेखानी होत आहे. त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणारे, मार्गदर्शन करणारे
आणि सर्वच उपक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे प्राध्यापक अनिल सुर्वे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आणि एक सर्वांना सूचना आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व ज्यांचा सत्कार झालाय त्या सत्कार मूर्तींचा एक फोटो प्रेससाठी लागणार आहे. तर कृपया कार्यक्रम झाल्यानंतर आपण फोटोसाठी स्टेजवरती यायचं आहे. सगळ्यांचा एक फोटो येईल. आपण सगळ्यांनी बसून जागेवरती आता पसायदान घेऊयात, म्हणजे कार्यक्रमाची सांगता करूयात. सर्वांनी सामूहिक सुरू करायचे. एक आता सर्वांनी ज्यांचा सत्कार झाला फोटोसाठी वरती यायचा आहे.